बेसिकली मी सेमी इंग्लिश बॅकग्राऊंडमधनं आहे. आमच्या शाळेमध्ये ना की जर सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट कोणती जर होती आमच्या क्लासरूममध्ये तर ती होती प्रोजेक्टर. बरोबर. पण मी गुरुजी यारच्या पेजवरती व्हिजिट केलं, खूप साऱ्या गोष्टी बघितल्या ज्याने मी फॅसिनेट झालो आणि मला वाटलं की हे मला भेटायला पाहिजे होतं. मास्टर्स केल्यानंतरही त्या टेक्नॉलॉजी भेटत नाहीये ज्या वेस्टर्न एज्युकेशन सोसायटी म्हणा किंवा ज्या अदर कंट्रीजमध्ये 6 स्टँडर्ड्सलाच भेटतं. आपण पाठांतर करायचो बरोबर. आणि ते पेपरमध्ये लिहायचो, बरोबर. तिथंच तर संपायचं. हो. त्याचं पण ऍक्च्युअल इम्प्लिमेंटेशन किती केलंय आपल्या आयुष्यात. आय स्टार्टेड द रिसर्च की नाही असं काही करता येईल का ज्याच्याकडून स्टुडंट्सला एक कटिंग एज टेक्नॉलॉजीचं नॉलेज भेटलं जाते. एखादी गोष्ट वेस्टर्नला आल्यानंतर 10 वर्षानंतर आपल्या इथे येते. करेक्ट. ए स्टँड फॉर AI, आय फॉर IoT, आर फॉर रोबोटिक्स. ह्या त्या 3 टेक्नॉलॉजीचे आम्ही गुरुजी आहोत आणि आम्ही विद्यार्थ्यांना जे एज्युकेशन पाहिजे ते आम्ही आमच्या प्लॅटफॉर्मवर देऊ, जे भविष्यासाठी रिक्वायरमेंट आहे. 90% पालक मार्क्स ओरिएंटेडच आहेत, बट भविष्य मार्क ओरिएंटेड नाही. भविष्य जे आहे ते स्किल ओरिएंटेड आहे. म्हणजे मी तुम्हाला आता कितीतरी न्यूज अशा दाखवतो, बँगलोर मधल्या कितीतरी कंपन्या अशा आहेत ज्या म्हणतात की आम्हाला डिग्री नको, आम्हाला तुमचं कॉलेज नको, आम्ही तुम्हाला एक प्रॉब्लेम स्टेटमेंट देऊ, ते तुम्ही सॉल्व्ह करा आणि आमच्या इथे जॉईन. शिक्षण ही केवळ पुस्तकी गोष्ट नसून ती एक जिवंत प्रक्रिया आहे, ज्यामध्ये आपण शिकतो, त्यावर काहीतरी चिंतन करतो आणि त्यातनं काहीतरी नवीन घडवतो. पण ही प्रोसेस आत्ताच्या आपल्या शिक्षण प्रणालीमध्ये कितपत फॉलो होते? स्किल्स सोडून मार्क्स ओरिएंटेड असलेला आपला आत्ताचा अभ्यासक्रम, घोकून पाठ करून ती इन्फॉर्मेशन फक्त आपल्या क्वेश्चन पेपरमध्ये कॉपी पेस्ट करण्यात गेलेलं आपलं शालेय जीवन, किंवा चॅट जीपीटीच्या सहाय्यानं कशी तरी सर्व्हाइव्ह केलेली आपली कॉलेजची वर्ष आठवतात. आणि इकडे जग पुढं जात आहे. विदेशातील 10-12 वर्षांची मुलं आर्टिफिशियल इंटेलिजन्स, रोबोटिक्स आणि IoT म्हणजे इंटरनेट ऑफ थिंग्स सारख्या गोष्टींचा वापर करून काहीतरी इनोव्हेटिव्ह गोष्टी घडवतात आणि त्या पाहून आपल्याला अप्रूप वाटतं. आपल्याला वाटतं की हे असं काहीतरी आपण का नाही करू शकलो. त्याचं उत्तर असतं आपल्या शिक्षण प्रणालीमध्ये आणि आपल्या शिकण्याच्या पद्धतीमध्ये. मग यावर सोल्युशन काय? याच मुद्द्यावर आपण या आजच्या एपिसोडमध्ये प्रकाश टाकलाय. या एपिसोडमध्ये आपल्याला सहभाग लाभलाय प्रताप पवार नावाच्या एका नव्या युगातील शिक्षकाचा. प्रताप पवार हे गुरुजी एअर या स्टार्टअपचे फाउंडर असून त्यांनी AI, रोबोटिक्स आणि IoT सारख्या गोष्टींपासूनच काही टूल्स तयार केले, ज्यामध्ये लहान मुलांना पण ते टूल्स वापरून शिकून त्यातून काहीतरी इनोव्हेटिव्ह आयडियाज एक्झिक्यूट करता येतील. आणि त्यांनी तशा खूप साऱ्या प्रयोगशाळा उभारल्या, ज्यामध्ये आज कितीतरी हजारो मुलं शिकतायत आणि काहीतरी नवीन घडवत आहेत. आणि आज गुरुजी एअर भारताव्यतिरिक्त अजून 6 देशांमध्ये कार्यरत आहे. हे सगळे मुद्दे आपण पॉडकास्टमध्ये डिटेलमध्ये डिस्कस केलेच आहेत, त्यामुळं हा एपिसोड शेवटपर्यंत पहा. तुम्हाला जर हा एपिसोड आवडला असेल तर त्याला लाईक आणि शेअर करा. तुमचा अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्त्वाचा असतो, त्यामुळे तो नक्कीच आम्हाला आमच्या कमेंट सेक्शनमध्ये कळवा. आणि तुम्हाला आमच्या या प्रवासाचा भाग व्हायचा असेल तर आमचं चॅनल द HCF स्टुडिओ याला सबस्क्राईब करा. मी विक्रमादित्य, हलती चित्रे फिल्म्स प्रस्तुत द HCF स्टुडिओ पॉडकास्टच्या या 11व्या एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. नमस्कार प्रताप दादा. नमस्कार. विक्रमादित्य, स्वागत करतो तुमचं HCF स्टुडिओ पॉडकास्टमध्ये. तर बेसिकली मी सेमी इंग्लिश बॅकग्राऊंडमधनं आहे. तर आमच्या शाळेमध्ये ना की जर सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट कोणती जर होती आमच्या क्लासरूममध्ये तर ती होती प्रोजेक्टर. बरोबर. लेसन्स होते काही काही, त्याच्यामध्ये सॉफ्टवेअर्स इन्स्टॉल केले होते प्रोजेक्टरमध्ये आणि त्यातनं आम्हाला व्हिडिओ लेक्चर्स वगैरे दाखवायचे. सो आम्ही खूप फॅसिनेट व्हायचो ते बघून. पण मी गुरुजी यारच्या पेजवरती व्हिजिट केलं फॉर माय रिसर्च पर्पज आणि मी खूप साऱ्या गोष्टी बघितल्या ज्याने मी फॅसिनेट झालो आणि मला वाटलं की हे मला भेटायला पाहिजे होतं माझ्या शालेय वयामध्ये. तर तुमच्या मनामध्ये गुरुजी याची कन्सेप्ट कशी आली, त्याच्या मागची आयडिओलॉजी काय होती? सो गुरुजी एअर ह्याचं फाउंडेशन 2022 साली झालं. Okay. सो जेव्हा माझं मास्टर्स कम्प्लीट झालं, मी मास्टर्स इन टेक्नॉलॉजीमध्ये कम्प्लिशन केलं VJTI कॉलेजमधून. आणि त्यानंतर मला असं जाणवलं की मास्टर्स केल्यानंतरही त्या टेक्नॉलॉजी भेटत नाहीये ज्या वेस्टर्न एज्युकेशन सोसायटी म्हणा किंवा ज्या अदर कंट्रीजमध्ये 6 स्टँडर्ड्सलाच भेटतात. सो आपण नेहमी बघत आलेलो आहे की टेक्नॉलॉजीचा गॅप जो आहे, नॉट फॉर द रुरल अर्बन एरियाज बट सगळ्याच एका वेव्हसाठी ज्या टेक्नॉलॉजीचा गॅप आहे तो कायम राहिलेला आहे.
आपल्या इंडियन एज्युकेशन सोसायटीजमुळे, इंडियन एज्युकेशनमुळे. सो हा जो गॅप आहे मी माझ्या बॅचलर्सला मास्टर्सला प्रत्येक ठिकाणी पाहिला. त्यानंतर आय स्टार्टेड द रिसर्च की नाही असं काही करता येईल का ज्याच्याकडून स्टुडंट्सला एक कटिंग एज टेक्नॉलॉजीचं नॉलेज भेटलं जातं. आता कटिंग एज टेक्नॉलॉजी म्हणजे काय की ज्या टेक्नॉलॉजी एक्झिस्ट करतात करंट जनरेशनला. म्हणजे एखादी टेक्नॉलॉजी आत्ता आली आणि ती लगेच आपल्याला त्याचं आपण म्हणू शकतो की लर्निंग आता लगेच भेटतंय का, हँड्स ऑन एक्सपिरियन्स लगेच भेटतोय का, त्याला आपण बोलतो की ती कटिंग एज टेक्नॉलॉजी आहे. आपल्याला आतापर्यंत काय झालं, एखादी टेक्नॉलॉजी आल्यानंतर तुम्ही कधीतरी ऐकलं पण असेल की एखादी गोष्ट वेस्टर्नला आल्यानंतर 10 वर्षानंतर आपल्या इथे येते. करेक्ट. असं आपण नेहमी ऐकतो. सो आणि त्याच्यामुळे काय होतं की खूप सारे प्रॉब्लेम येतात. म्हणजे विद्यार्थ्यांचं भविष्यच नाही तर आपल्या सगळ्यांचं भविष्य 10 वर्ष मागे जातं. सो त्या गोष्टींमुळे आम्ही खूप जास्त रिसर्च केला आणि आम्ही एक फाउंड आउट केलं की नाही एक अशी गोष्ट असली पाहिजे ज्याच्यातून विद्यार्थ्यांना त्याच एजला त्याच वेळेस तेच कटिंग एज टेक्नॉलॉजी नॉलेज भेटेल. भलं ते पूर्ण जगामध्ये वर्ल्डमध्ये कुठे एखादी टेक्नॉलॉजी असेल तर ती इंट्रोड्यूस झाली त्यानंतर आपल्या विद्यार्थ्यांना त्याचं एक्सपोजर भेटलं पाहिजे. आणि त्याच आयडिओलॉजीने आपण स्टार्ट केलं. सो गुरुजी एअर देण्यामागचं नाव देण्यामागचं कारण हेच आहे की गुरुजी आपला वर्ड आहे, मराठी वर्ड, संस्कृत वर्ड आहे. करेक्ट. आपण गुरु त्याच लोकांना बोलतो ज्यांनी आपल्याला एक राईट पाथ दाखवला विदाऊट एनी एक्सपेक्टेशन. म्हणजे आधीच्या काळांमध्ये दक्षिणा द्यायचे गुरुजला आणि आधी गुरु म्हणायचे. आपण एखाद्या गोष्टीला आपण जो आपल्याला मार्ग दाखवतो त्याला गुरु म्हणायचे. सो विथ दॅट आयडिओलॉजी आपण स्टार्ट केलं की गुरुजी नाव दिलं. आणि एअर जो आहे तो शॉर्ट फॉर्म आहे 3 टेक्नॉलॉजींचा ज्या बूमिंग टेक्नॉलॉजी आहेत अपकमिंग फ्युचर्स. जसं की ए स्टँड फॉर AI, आय फॉर IoT आणि आर फॉर रोबोटिक्स. ह्या त्या 3 टेक्नॉलॉजींचे आम्ही गुरुजी आहोत आणि आम्ही विद्यार्थ्यांना जे एज्युकेशन पाहिजे ते आम्ही आमच्या प्लॅटफॉर्मवर देऊ जे भविष्यासाठी रिक्वायरमेंट आहे. रादर दॅन मी जसं सांगितलं की कटिंग एज टेक्नॉलॉजी, इव्हन एखादी टेक्नॉलॉजी भविष्यात इंट्रोड्यूस होणार आहे त्याचं सुद्धा नॉलेज आत्तापासून आम्ही प्रिपरेशन त्या विद्यार्थ्यांना देऊ. त्या आयडिओलॉजीने आपण ह्या सगळ्या गोष्टी स्टार्ट केल्या. तुम्हाला गरज का भासली याची की आपल्या एज्युकेशन सिस्टम मध्ये जर बघायला गेलं तर एक पारंपरिक टीचिंग मेथड्स आहेत. बरोबर. लाईक ब्लॅकबोर्ड आणि खडू. बरोबर. तर तसं चालत आलंय आतापर्यंत. तर आपल्याकडल्या ज्या कॉन्सेप्ट्स आहेत मे बी त्या सायंटिफिक असतील किंवा काही वेगळ्या असतील त्याला आपण AI आणि रोबोटिक्स वापरून लर्निंग मेथड्स मध्ये इन्क्लूड करू शकतो. यामागं तुमचं स्वतःचं काही रिसर्च होतं और काही गोष्टी तुम्ही ऑब्झर्व केल्या होत्या रिगार्डिंग की तुम्हाला वाटलं की याचा इम्प्लिमेंट आपण एज्युकेशन फील्डमध्ये करायला पाहिजे. राईट. सो जसं तुम्ही सांगितलं पारंपरिक जे एज्युकेशन आहे आपण म्हणतो त्याला ट्रॅडिशनल एज्युकेशन आणि जे अजूनही ट्रॅडिशनल चालू आहे. म्हणजे फ्युचर डिमांड्स क्रिएटिव्हिटी आणि आत्ताचं करंटचं जे एज्युकेशन ते मागते रायटिंग. म्हणजे ते तुम्हाला रिलोकेशन म्हणजे तुमची मेमरी टेस्ट करतात. एक्झॅक्टली. म्हणजे आत्ताचं जे एज्युकेशन आहे ते तुम्हाला जे वाचले ते मेमरी तुम्ही आत्मसात करा, तिथे जाऊन लिहा आणि फ्युचर सांगताय की तुम्ही काहीतरी क्रिएटिव्हली आम्हाला द्या. सो हा जो मोठा डिफरन्स आहे तो आपण कायम बघत आलेलो आहे. मीच नाही सगळ्यांनी आपण पाहिलेला आहे. म्हणजे तुम्ही कोणत्याही पॅरेंट्सला कोणत्याही पालकांना विचाराल की काय आहे किंवा आता जे IT जे पालक आहे जे IT इंडस्ट्रीमध्ये काम करतात किंवा कोणत्याही इंडस्ट्रीमध्ये करतात त्यांना जर तुम्ही विचाराल की तुम्हाला काय वाटतं ते बोलतील आमच्या वेळेस जे होतं म्हणजे लिटरली आपल्या वेळेस सुद्धा जे होतं एज्युकेशन ते आता सुद्धा तेच आहे. त्याच्या आधी 10 वर्षापूर्वी तेच होतं. आपण तर पाठांतर करायचो ते कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग नव्हतंच. कधीच करत नव्हतो आपण आणि ते अजूनही तीच मेथड आहे. आणि मेथड ती ह्यासाठी आहे कारण की आपल्या एक्झाम्स ज्या आहेत ना त्याच ओरिएंटेड आहे. करेक्ट. एक्झाम्स मध्ये कधीच विचारलं गेलं नाही की क्रिएटिव्हली हा प्रॉब्लेम आहे. म्हणजे फ्युचर डिमांड्स प्रॉब्लेमला डिमांड करते. आपण अजूनही पाठांतर आणि मेमरीवरच भर देतोय. एक्झॅक्टली. सो हा महत्वाचा मुद्दा आहे. सो प्रॉब्लेम जेव्हा एक्झाम्स मध्ये तुम्हाला प्रॉब्लेम्स विचारतील तेव्हा तुम्ही विचार करून कुठेतरी सोल्युशन काढा. सो ह्याच्यामुळे हे आम्ही अनालाइज करत आलेलो आहे आणि आम्ही कितीतरी जवळजवळ 1000-2000 पेपर्स रिसर्चचे पाहिले असतील की सगळीकडे हाच मेथड यूज केलेला आहे. खूप सारे म्हणजे असं नाही की इंडियामध्येच ह्या गोष्टी आहेत, खूप साऱ्या कंट्रीजमध्ये सुद्धा ह्याच गोष्टी होतात. बट मेन गोष्ट असं आहे की प्रत्येकाची एज्युकेशन सिस्टम डिफाईन करते कारण की एज्युकेशन इज द बॅकबोन ऑफ एव्हरी कंट्री. एज्युकेशनमुळे सगळ्या गोष्टी बदलते. जसं तुम्ही चायनाचं उदाहरण घ्या, जपानचं उदाहरण घ्या, तुम्ही इव्हन सगळ्यात बेस्ट एज्युकेशन सिस्टम फिनलँडची मानली जाते. त्या एज्युकेशन प्रणाली जर का त्यांची पाहिली किंवा एज्युकेशन सिस्टम्स पाहिल्या तर त्या खूप डिफरंट आहे आपल्यापेक्षा. त्या रिअलिस्टिक गोष्टी शिकवतात. म्हणजे आपण म्हणतो की प्रॅक्टिकल गोष्टी म्हणजे जे तुम्ही थेरॉटिकल वाचता जे तुम्ही पुस्तकात वाचता तीच गोष्ट तुम्ही जाऊन प्रॅक्टिकली बाहेर करायची. करेक्ट. सो ह्या तिथे भर दिला जातो. ही खूप मोठा डिफरन्स नाहीये बट हेच इम्प्लिमेंटेशन अजूनही होत नाही आपल्याकडे. कारण पारंपरिक मेथडच ती आहे की मी माझं सांगितलं तर आपण पाठांतर करायचो आणि ते पेपरमध्ये लिहायचो. तिथंच ते संपायचं. हो. त्याचं पण ऍक्च्युअल इम्प्लिमेंटेशन किती केलंय आपल्या आयुष्यात और काय केलंय किंवा मला आठवत नाही की मी एखादा थिअरम शिकलोय
आणि त्याचं मी ऍक्च्युअल काहीतरी इम्प्लिमेंटेशन केलं एक्सपेरिमेंटल बरोबर. बेसिसवर. तर हा आयडिया मला खूप इनोव्हेटिव्ह वाटला. पण जेव्हा हा आयडिया तुम्ही मार्केटमध्ये आणायचा विचार करत होतात तेव्हा तुम्हाला चॅलेंजेस काय काय आले, की पालकांना किंवा शिक्षकांना समजावणं सोपं होतं की नाही, हा ऍक्च्युली कठीण आहे. कारण की जसं मी सांगितलं की टेक्नॉलॉजी ज्या गोष्टी आहेत ना अजूनही त्या ग्रासरूट लेवल पर्यंत अंडरस्टँड झालेलं नाही. म्हणजे जसं मी सांगितलं की आपले स्वतःचे प्रोप्रायटरी किंवा पेटेंटेड AI चे प्रोडक्ट्स आहेत जे स्टुडंटला ह्या एजच्या जनरेशनचे एक्सपिरियन्स देतात किंवा ह्या जो 21st जनरेशन आहे त्याचे त्यांना एक्सपेरिमेंट किंवा हँड्स ऑन प्रॅक्टिकल एक्सपोजर त्यांना देतात. सो हे थोडंसं डिफिकल्ट होतं कारण की अल्टिमेटली जर का तुम्हाला हे बदलायचं असेल तर मेंटॅलिटी बदलावी लागेल. सो मेंटॅलिटी बदलायची असेल तर सगळ्यांना आपण कसं झालेलं आहे की आपण फॉलो करत आलेलो आत्ताच्या गोष्टी ज्या आहेत त्या. तरी पण आता खूप जास्त ड्रास्टिक चेंजेस होत आहेत इंडियामध्ये सुद्धा एज्युकेशन सिस्टममध्ये. जसं की NEP 2020 एक आहे, आपण डिस्कस करूयाच. मग जो पालकांना समजावायचा जो उद्देश आहे तर तो उद्देश जो आहे तो खूप डिफिकल्ट आहे. कारण की त्याच्या मागे आपण प्रत्येक एखादी गोष्ट नवीन इम्प्लिमेंट करताना म्हणजे रादर दॅन तुमची एखादी गोष्ट ऑलरेडी एक्झिस्टेड आहे आणि नवीन गोष्ट इम्प्लिमेंट करायची असेल तर त्याला डिफिकल्टी येतेच. कारण की ऑलरेडी आपल्या माइंडसेटमध्ये तेच आहे. अजूनही सगळे पालक किंवा कितीतरी 90% पालक मार्क्स ओरिएंटेडच आहेत. ट्रू. बट भविष्य मार्क ओरिएंटेड नाहीये. भविष्य जे आहे ते स्किल ओरिएंटेड आहे. म्हणजे मी तुम्हाला आता कितीतरी न्यूज अशा दाखवतो. बँगलोर मधल्या कितीतरी कंपन्या अशा आहेत ज्या म्हणतात की आम्हाला डिग्री नको, आम्हाला तुमचं कॉलेज नको, आम्ही तुम्हाला एक प्रॉब्लेम स्टेटमेंट देऊ, ते तुम्ही सॉल्व्ह करा आणि आमच्या इथे जॉईन व्हा. तर जर का हा अजेंडा असेल, अल्टिमेटली गोल काय मला सांगा. म्हणजे आपलं काय, एकतर नोकरी किंवा बिझनेस. ट्रू. बरोबर. ह्याच्या पलीकडे आपल्याला काय करायचंय का? नाहीये. बरोबर. नोकरी, बिझनेस किंवा थर्ड काहीतरी त्या विद्यार्थ्यांनी काही विचार केला असेल किंवा कुणी ऍज अ ह्युमन कोणीतरी काहीतरी विचार केला असेल. त्या 3 गोष्टीच्या पलीकडे मला काहीच नाही पाहिजे. करेक्ट. त्या 3 गोष्टींसाठी सुद्धा रिक्वायरमेंट काय? स्किल्सची. बरोबर. रादर दॅन जसं तुम्ही सांगितलं थेरम्सचे तुम्ही कुठं कधीच युज केलं नाही असं तुमचं म्हणणं आहे. रादर दॅन ते थेरम सगळीकडे वापरले जातात आणि ते सगळे आपल्या डोळ्यासमोरच असतात. बट आपल्याला माहित नाही की हा थेरम तिथंच युज केलेला आहे. करेक्ट. म्हणजे मी सांगतो जसं इंटिग्रेशन जो आहे, आता आपल्याला एक 10वीला मला माहित नाही, आठवत नाही की इंटिग्रेशन्स, डिफरन्सिएशन्स ह्या गोष्टी असतात. सो इंटिग्रेशन जो आहे तो पार्ट कसा आहे मी तुम्हाला सांगतो. जर आपण सॉल्व्ह सगळे तुम्ही नेहमी केला असेल 0 to इन्फिनिटी किंवा काही गोष्टी त्या इंटिग्रेशन सॉल्व्ह थोडंसं आठवत असेल तर त्या गोष्टी केल्या असतील. इंटिग्रेशननी तुमचा जो बॉडी सपोज फॉर एखादं अनडिफाईन्ड स्ट्रक्चर एखादी गोष्ट आहे त्याचा जर का मला पूर्ण एरिया कॅल्क्युलेट करायचा असेल तर तुम्ही इन्फिनिटी करेल. करेक्ट. म्हणजे मला जर का ह्या रूमचा एरिया कॅल्क्युलेट करायचा आहे, म्हणजे रूम तर आता डिफायनेबल आहे, फॉर एक्झाम्पल तुमच्या बॉडीचा मला एरिया कॅल्क्युलेट करायचा आहे, तर मी तो कसा करेल? आपल्याकडे कोणती मेथड्स आहे का? नाहीये. किंवा आपण जर का मोजमाप करायचं म्हणलं तर कानाची इथली लेंथ वेगळी आहे, नाकांची ह्या लेंथ वेगळी आहे, पूर्ण फेसची लेंथ वेगळी. बट इंटिग्रेशन करून आपण पूर्ण बॉडीचं जे आहे ते आपण 0 to इन्फिनिटी जे म्हणतो ते पूर्ण त्याचं जे आहे क्षेत्रफळ आपण म्हणतो ते काढू शकतो. जर का ह्या टीचिंग मेथडनी जर आपण गेलो असतो तर आपल्याला कळलं असतं की नाही ह्या गोष्टींसाठी आपण ते युज करतोय. सो सिमिलरली लाईक टेक्नॉलॉजीमध्ये सुद्धा ह्याच गोष्टी आलेल्या आहेत. आता टेक्नॉलॉजीचं हे सांगायच्या मागचं कारण असं आहे की टेक्नॉलॉजी सुद्धा नॅशनल एज्युकेशन पॉलिसीनुसार इम्प्लिमेंट होत आहेत हळूहळू. सगळे युट्यूब, गुगल, इंस्टाग्राममुळे सगळ्यांना आज कळलं AI काय आहे. म्हणजे लिटरली तुम्ही गावाखेड्यात जरी गेले तर तिथे AI जे आहे ना ते माहिती आहे. म्हणजे माहित नाही ऍक्च्युअली AI काय आहे, बट AI मुळे असं झालं ह्या गोष्टी सगळ्यांना माहिती आहे. बट ऍक्च्युअल AI काय आहे, त्याचं प्रॅक्टिकल एक्सपोजर तुम्हाला भेटतंय का? ऍक्च्युअल मध्ये IoT काय आहे, तुम्ही हँड्स ऑन कधी केलंय का? म्हणजे लिटरली कंडिशन एवढी खराब आहे. इंजिनिअरिंगचा पासआउट विद्यार्थ्याला सुद्धा मी जर का हातामध्ये IoTची एखादी चिप दिली तर त्याला माहित नाही याला IoT म्हणतायत आणि त्यांनी डिग्री IoT मध्ये केलेली. बापरे. मी कितीतरी अशा तुम्ही कुठल्याही कॉलेजमध्ये जा इव्हन आणि त्यांना विचारा की हे मी तुला इन्स्ट्रुमेंट देतो, नाव यू हॅव टू मेक इट समथिंग फ्रॉम दिस डिव्हाइस. त्याला नाही येणार. त्याला माहितीच नाहीये दिसतीये कशी. त्याला फक्त नाव माहितीये. त्याला नाव वाचले आणि त्यानं पेपरमध्ये ते लिहिलंय त्याबद्दल, त्यानं बघितलं नाहीये ते. कधीच बघितलं नाहीये त्यांनी गोष्ट किती तशी असते म्हणून. आता मी ऐकले नाव की क्लाउडवर सगळ्या गोष्टी क्लाउडवर. बट ऍक्च्युअल क्लाउड म्हणजे काय? मी जर उद्या सांगितलं की ह्या क्लाउडवर काम करा तर कोण करेल? आणि त्याच्यामुळेच आपण जे अनएम्प्लॉयबिलिटी म्हणतो ना की त्याच्यामुळेच तो गोष्टी येत आहेत. कारण की जसं मी नेहमी सांगितलं की कंपनी ज्या डिमांड्स करतात त्या फ्युचरिस्टिक गोष्टी किंवा प्रॅक्टिकल गोष्टी डिमांड्स करतात. करेक्ट. आपण सगळ्या गोष्टी शिकलो ते थेरॉटिकल्स मध्ये शिकलेलं. आता जर का एखाद्या कंपनीला प्रॅक्टिकल गोष्टी पाहिजे आणि तुम्ही थेरॉटिकल शिकला त्या कंपनीला तुमचा युजच नाही.
तुम्हाला वाटतंय मग की भविष्यामध्ये तुमचे अकॅडमिक रेकॉर्ड जे आहेत त्यांचा इम्पॉर्टन्स तेवढा राहणार नाही जेवढा होता आजपर्यंत? भविष्यात म्हणण्यापेक्षा आत्तापासूनच तो खूप कमी होत चाललेला आहे. हो. तुम्ही कितीतरी, मी सांगतो तुम्हाला, आता जसं युनिव्हर्सिटी आहेत आपल्या, तशा स्किल्स युनिव्हर्सिटी निघतात. तुम्हाला माहिती आहे, अशा पुण्यामध्ये कितीतरी युनिव्हर्सिटी ज्या स्किल्स बेस्ड युनिव्हर्सिटी आहे. म्हणजे तुम्ही जर पुणे मुंबई हायवेला जाताना लेफ्ट साईडला एक सिम्बायोसिसची तुम्हाला युनिव्हर्सिटी दिसेल. ती सिम्बायोसिस नॉर्मल युनिव्हर्सिटी नाही, सिम्बायोसिस स्किल्स युनिव्हर्सिटी आहे. म्हणजे तिथे नॉर्मल एज्युकेशन आहे, तुम्हाला स्किल्स बेस्ड एज्युकेशन भेटणार. सो अशा युनिव्हर्सिटी आता नवीन नवीन उभ्या होत आहेत. आणि फ्युचरमध्ये अशाच गोष्टी असतील ज्या स्किल्स बेस्ड असतील. कारण की नेहमी काय झालेलं आहे, डिमांड्स ओळखत चाललेलं आहे. प्रत्येक गोष्ट नेहमी काय झालेली की डिमांड्स आपण ओळखतो आणि डिमांडनुसार आपण त्या इम्प्लिमेंटेशन करतो. सो डिमांड ज्या फ्युचरच्या आहेत त्या स्किल्स ओरिएंटेड आहेत. आणि भविष्यामध्ये जर अकॅडमी, असं नाही होणार की अकॅडमिक्स कमी होईल, बट अकॅडमिक्सने जर का ते अडॅप्शन केलं तर त्या सस्टेन करतील, अदरवाईज त्या बंद होतील. सो हाच आयडिया होता यामागं की तुम्ही फक्त कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग नाही तर त्या कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग सोबत त्या कन्सेप्टला रिगार्डिंग जी स्किल आहे ती बरोबर. मुलांमध्ये डेव्हलप झाली पाहिजे. दॅट वॉज दी कोर आयडिया, बट विथ टेक्नॉलॉजी. कारण की Yeah. विदाउट टेक्नॉलॉजी सध्या तुम्ही सस्टेन करू शकतच नाही. कारण की विथ टेक्नॉलॉजी त्यासाठीच एअर, गुरुजी एअरचा जो फुल फॉर्म मी सांगितला, एअर त्यासाठीच आहे. ऍक्च्युली एअर एज्युकेशनचा ट्रेडमार्क सुद्धा आपल्याकडे, म्हणजे जसं स्टेम एज्युकेशन असतं. स्टेम म्हणजे काय, सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग, मॅथमॅटिक्स. तसं एअर एज्युकेशनची गरज आहे आता. म्हणजे स्टेम तर चालूच द्या बॅकग्राऊंडला, बट एअर एज्युकेशनला सुद्धा तुम्ही अडॅप्शन मध्ये घ्या. एअर म्हणजे एआय शिकलं पाहिजे, आयओटी शिकलं पाहिजे, रोबोटिक्स शिकलं पाहिजे. ह्या 3 टेक्नॉलॉजी ऍटलिस्ट तुम्हाला अंडरस्टँडिंग तरी पाहिजे भविष्यात सस्टेन करण्यासाठी. रादर दॅन तुम्हाला मेडिकल करा, एमबीए करा, कोणतीही डिग्री घ्या, बट तुम्हाला ह्याचं अंडरस्टँडिंग असलं पाहिजे. म्हणजे एआयचं जसं मी मगाशी सांगितलं की एआय जो आहे तो एक टूल आहे. टूल म्हणजे म्हणण्यापेक्षा टूल नाही, आपण म्हणू शकतो एआय जी एक आहे ते एक टेक्नॉलॉजी बियॉन्ड टेक्नॉलॉजी आहे. म्हणजे इट्स, आपण म्हणू शकतो एक्सटेन्शन ऑफ ह्युमन थिंकिंग किंवा एक्सटेन्शन ऑफ ह्युमनच्या कम्पॅरिझनला अशी एक गोष्ट निघाली आहे, त्याला आपण एआय म्हणतो. करेक्ट. म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स च्या मागचा कॉन्सेप्टच असा आहे, जिथं ह्युमनचं एक्सटेन्शन करायचं आहे तिथं एआय वापर. आणि ते असं नाही की ह्युमन पेक्षा वेगळे, ह्युमनचे इंटेलिजन्स वापरूनच त्या गोष्टी बनवलेल्या आहेत. त्यामुळे त्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतात. सो आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे आहे, आपण असं म्हणू शकतो की 21st जनरेशनची इलेक्ट्रिसिटी आहे. जसं 1990s मध्ये कम्प्युटर्स इंट्रोड्यूस झाले होते, तसेच एआय. आता तुम्हाला कसं वाटतं, तुम्ही मला सांगा, तुम्हाला काय वाटतं एआय कधी इंट्रोड्यूस झालं? माझ्या बाबतीत सांगायचं तर मला 2 वर्षापूर्वी इंट्रोड्यूस झालं थ्रू द चॅट जीपीटी. ओके. लाईक इट्स नॉट शॉकिंग थिंग. आम्हाला वाटत नाही की आम्ही डिग्री कॉलेजकडनं घेतली, आम्ही चॅट जीपीटी कडनं घेतली. नोट्स वगैरे सगळं प्रॉपर त्यावरती हँडलिंग झालं. त्यामुळं एआयचा आमच्या एज्युकेशन मध्ये जर पहिल्यांदा काही यूज झाला असेल तर इट वॉज थ्रू द चॅट जीपीटी. अंडरस्टँड. सो चॅट जीपीटी नंतर खूप साऱ्या गोष्टी आपल्याला एक्सप्लोर व्हायला लागल्या की एआय आलेलं आहे, एआय म्हणजे चॅट जीपीटी, अशा गोष्टी. सो तुम्ही वंडर व्हाल, एआय हे 60 इयर्स पासून चालू आहे, 50-60 इयर्स पासून. ओके. म्हणजे एआयचं जे आपण म्हणू शकतो की उगम जो आहे तो आत्ताचा नाही आहे, तो 1970s पासून. तेव्हापासून एआय ऑलरेडी एक्झिस्टेड. म्हणजे तुम्ही जर गुगलला सर्च कराल तर 1980s, मला स्पेसिफिक आठवत नाहीये, बट तेव्हापासून एआय आहे ऑलरेडी. बट त्याचं जे इम्प्लिमेंटेशन होतं, त्याला जी प्रोसेसिंग पॉवर लागणार होती, त्यावेळेस त्याची कॅपॅबिलिटी तेवढी नव्हती कम्प्युटर्सची. करेक्ट. आता कम्प्युटर्स, चिप्स एवढ्या ऍडव्हान्स झालेत की आता त्यांची कॅपॅबिलिटी आहे एआयला ह्या गोष्टी हँडल्स करण्याची. त्यामुळे आणि एआयचे टूल्स आत्ता जे आहेत ते, जसं सांगितलं चॅट जीपीटी किंवा ओपन एआय, ज्या गोष्टी आहेत त्या एक्सप्लोर जास्त व्हायला लागल्या बिकॉज ऑफ द इंटरनेटला सुद्धा आपण एकदा म्हणू शकतो की त्याचा सुद्धा मोठा भाग आहे. कारण की याच्या आधी एक 5-10 वर्षापूर्वी इंटरनेट हा कॉन्सेप्ट जास्त एवढा नव्हता, आपण 2G वगैरे वापरायचो. तर का आता सुद्धा 2G असतं तर आपण एआय कुठेच युज नाही करू शकत, राईट? सो त्या ज्या गोष्टी आहेत ना आता सगळ्या जुळून आल्या आणि त्यामुळे आता सगळ्या पूरक जे वातावरण आहे एआय साठी, तर ते सगळं बनवलं गेलं, म्हणजे बनण्यात आलं ऑलरेडी. त्यामुळे एआय ह्या कॉन्सेप्ट खूप जास्त आपण म्हणू शकतो ट्रेंड्सला आल्या. जसं चॅट जीपीटी एक बेस्ट एक्झाम्पल होतं की एआयला रिव्होल्युशनाइज करण्याचं. त्याच्यावर खूप म्हणजे लिटरली जसं एक्झामचं सांगितलं असं सगळ्या सेक्टर्समध्ये यूज करण्यात आला. त्यासाठी आता चॅट जीपीटी मी म्हणलं तर चॅट जीपीटी इज ओनली फॉर द इंजिनियर्स आहे का? नाही. चॅट जीपीटी कोण कोण वापरू शकतं? सगळे सोशल मीडिया पीपल वापरू शकतात, एमबीए वापरू शकतात, येस, एमबीबीएस वाले वापरू शकतात, येस, म्हणजे सगळे वापरू शकतात. त्यासाठीच मी म्हणतो की एआय जो कॉन्सेप्ट आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, हा सगळ्यांसाठी कॉमन आहे. तो कॉमन ह्यासाठी आहे की त्याची टेक्नॉलॉजीच एवढी ऍडव्हान्समेंट आहे की तुम्ही त्याला काही क्वेश्चन विचारला ते तुम्हाला आन्सर करेल विथ द बेस ऑफ द एंटायरली नॉलेज. मग या कॉन्सेप्ट जे आहेत एआय, जे की तुमच्यासाठी
ती माहिती अनालाइज करते, त्यावरनं एक बेस्टेस्ट आउटकम काढते आणि तुमच्यासाठी ते रिझल्ट तुम्हाला डिलिव्हर करते, जिथं तुम्हाला तुमची मेंटल एनर्जी कमी वापरावी लागते. बरोबर. याचा वापर करून आणि आयओटीचा वापर करून तुमच्या डोक्यामध्ये त्या टूल्सची आयडिया कशी आली, ज्या बरोबर. तुम्ही एज्युकेशन सेक्टरमध्ये वापरू शकाल. बरोबर. व्हॉट वॉज दी आयडिया और प्रोसेस बिहाइंड दॅट? राईट. सो जसं मी सांगितलं की आपला जो प्रोडक्ट आहे त्याचं नाव आहे हेक्झोब्रेन .ai म्हणून. सो तो जो आहे हेक्झोब्रेन .ai, तर त्याची आयडियोलॉजी अशी होती की जसं मी सांगितलं की मी जर एखादी AI ची गोष्ट शिकतोय तर मला ती प्रॅक्टिकली करता आली पाहिजे, किंवा मी एखादी IoT ची गोष्ट करतोय ती मला प्रॅक्टिकली करता आली पाहिजे. True. सो IoT म्हणजे इंटरनेट ऑफ थिंग्स. सो जी गोष्टी इंटरनेटवर आपण ज्या थिंग्स आहेत ज्या कनेक्टेड आहे थ्रू द इंटरनेट, आपण त्याला IoT गोष्ट म्हणू शकतो. सो इंडस्ट्री 4.0 इज बेस्ड ऑन द IoT. सो ह्या ज्या IoTच्या गोष्टी आहेत, आपण आता सगळं कमर्शियल गोष्टी बोलतोय की ज्या फ्युचरिस्टिक गोष्टी लागणार आहेत, ह्या गोष्टी जर का तुम्हाला हँड्स ऑन करायच्या असतील तर तुम्हाला कुठेतरी मोठ्या सेंटर्सला जावं लागेल, किंवा काहीतरी एक्सपेन्सिव्ह एज्युकेशन घ्यावं लागेल, किंवा नॉट ओनली फॉर एक्झाम्पल तुम्हाला त्या एरियातच भेटेल, किंवा तिथं लोकेशन जिओग्राफिकल पण कधी कधी लिमिटेशन्स येतात की हा इथे नाही, मला मुंबईला जावं लागेल, इथे नाही मला दिल्लीला जावं लागेल, तिथे एखादं सेंटर्स आहे, तिथे ऍडव्हान्समेंट असेल, मग तिथे मला लर्निंग भेटेल. आपल्याकडून त्या प्रत्येक स्टुडंटला किंवा प्रत्येकाला ते पॉसिबल नाही की मला तिथे जाऊन एज्युकेशन घेईल. सो विथ दॅट आयडियोलॉजी आपण स्टार्ट केलं की नाही, असं एक डिव्हाइस असेल ज्या डिव्हाइस थ्रू तुम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा IoT ह्या ज्या टेक्नॉलॉजिकल कॉन्सेप्ट आहे तुम्ही तिथेच शिकाल. तर तुमच्याच एरियात शिकाल, तुमच्या शाळेमध्ये शिकाल, किंवा तुमच्या घरी शिकाल. सो असं एक डिव्हाइस बनलं पाहिजे. सो आणि त्या प्रॉब्लेम स्टेटमेंटला घेऊन मग आपण ते डिव्हाइस बनवलं, ज्या डिव्हाइसच्या बेसला की तुम्ही IoTचा कोणताही एक्सपेरिमेंट घ्या, म्हणजे ऍग्रिकल्चर ऑटोमेशन घ्या, होम ऑटोमेशन घ्या, मेडिकल हेल्थ केअर घ्या, या सगळ्या गोष्टी तुम्ही तिथे करू शकता, त्या डिव्हाइसवर करू शकता. आर्टिफिशियल इंटेलिजन्स तुम्ही इमेज प्रोसेसिंग घ्या, किंवा टेस्ला कार सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल आहे जे ड्रायव्हरलेस कार आहे. सो ह्या ज्या गोष्टीचे जे एक्सपेरिमेंट करायचे, आता फॉर एक्झाम्पल मला टेस्ला कारची जी प्रोसेसिंग आहे किंवा त्याच्या सारखा एक्सपेरिमेंट करायचा आहे, तो मला पॉसिबल आहे का? नाहीये. रादर दॅन मी तिथेपर्यंत जाऊन येऊस तर, किंवा टेस्ला तिथे जाऊ. सो त्या ज्या गोष्टी आहेत त्या मला हँड्स ऑन इथे करायच्यात. सो त्याचं एक आपण म्हणतो जे एक्सपोजर आहे ते त्या डिव्हाइसमध्ये करण्यात आलं. सो गुरुजी इयरचा मला सांगायला आवडेल की जो मेन कॉन्सेप्ट आहे इट्स ऑल अबाउट एक्सपोजर देणे विद्यार्थ्यांना AI IoT आणि रोबोटिक्स टेक्नॉलॉजीचं, ज्याच्यामध्ये आपण हायटेक लॅब सेटअप्स करतो स्कूल्समध्ये. आता त्या हायटेक लॅब्स कोणासाठी? स्कूल स्टुडंटसाठी इनिशियली. म्हणजे लास्ट इयर पर्यंत आपण स्कूलसाठी करायचो. फ्रॉम दिस इयर वी आर ऑल्सो सेटअपिंग फॉर द इन्स्टिट्यूट्स, इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट्स म्हणा, पॉलिटेक्निकसाठी, जिथे तो एक्सपोजर नाही अजून पण. म्हणजे इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट्समध्ये किंवा अदर इन्स्टिट्यूट्समध्येच नाहीये तो एक्सपोजर. स्कूलला तर आपण म्हणू शकतो की तो एंड पर्यंत नाही. सो आपण बट इनिशियली वी स्टार्टेड फ्रॉम द स्कूल्समध्ये ह्यासाठी की तिथे स्टुडंट्सला जर का बेसिक्स क्लिअर झाले, फ्युचरमध्ये त्यांना ते प्रॉब्लेम्स येणार नाही. कारण की कॉलेजमध्ये तुमच्या 100 गोष्टी चालू असतात, आणि त्या गोष्टीच्या मागे तुमचे गर्लफ्रेंड असू द्या, बॉयफ्रेंड असू द्या, बाकीच्या एज्युकेशन असू द्या, जॉब्स असू द्या, ह्याच्याकडे तुमचं 90% लक्ष असतं, 10% तुमचं एज्युकेशनकडे असतं. बट शाळेमध्ये तसं नसतं. शाळेमध्ये तुम्हाला त्या गोष्टी आवडतात, पण तिथे जास्त क्रिएटिव्हिटी पण असतं. म्हणजे आपण जसं म्हणतो ना की लहानपणामध्ये जास्त क्रिएटिव्हिटी असते रादर दॅन तुम्ही जेवढं मोठं होतं तेवढं त्याच्यामध्ये. सो स्कूल्स पासून आपण ह्या लॅब सेटअप्स करायला सुरुवात केली. आणि आय कॅन से गुरुजी इज द वी कॅन से आन्सर ऑफ द सिलिकॉन व्हॅली टेक लॅब्स. म्हणजे सिलिकॉन व्हॅलीज मध्ये ज्या टेक लॅब्स आहेत त्या लेवलच्या टेक लॅब्स आपण इंडियात बनवायचं आपलं मिशन आहे, ज्याच्यामध्ये वर्ल्ड लार्जेस्ट इनोव्हेशन नेटवर्क चेन बनवायचं आपला अजेंडा आहे, ज्याच्यामध्ये मोर दॅन 100 कंट्रीजमध्ये आपले इनोव्हेशन सेंटर्स असतील. आणि ज्या इनोव्हेशन सेंटर्समध्ये विद्यार्थी जातील आणि ज्या टेक्नॉलॉजी कटिंग एज आहे किंवा ज्या फ्युचरमध्ये लागणारी टेक्नॉलॉजी आहे, नॉट रादर दॅन आय मस्ट से की ह्या टेक्नॉलॉजी आता ज्या आहेत त्या शिकतील नाही, नवीन टेक्नॉलॉजी इन्व्हेंट करतील भविष्यासाठी लागणाऱ्या, आणि त्या गोष्टी त्या सेंटर्समध्ये शिकवल्या जातील. तर त्या सेंटर्सला आम्ही म्हणतो ARG इंटरनॅशनल इनोव्हेशन सेंटर्स. त्या सेंटर्समध्ये तुम्हाला भविष्यामध्ये लागणाऱ्या टेक्नॉलॉजी शिकवल्या जातात आणि ज्या प्रॅक्टिकली तुम्ही तिथे करता. सो त्या सेंटर्सच्या मागचा हाच उद्देश होता की विद्यार्थ्यांना ते देणार. सो इनिशियली नाव वी स्टार्टेड फ्रॉम द स्कूल्स. सो हे विजन आहे आणि आपण स्कूल पासून सुरुवात केलेली आहे. सध्या पूर्ण इंडियामध्ये आपल्या 12 लॅब्स आहेत. त्या लॅब्सला किंवा सेंटर्स म्हणू शकतो. ज्या लॅब्स आहेत त्या ARG इंटरनॅशनल इनोव्हेशन लॅब, ज्या लॅबच्या अंडर विद्यार्थी शिकतायत AI, विद्यार्थी शिकतायत IoT, रोबोटिक्स, रादर दॅन ड्रोन टेक्नॉलॉजी, 3D प्रिंटिंग. ह्या ज्या टेक्नॉलॉजी आपण फक्त ऐकतो ते 5वी-6वीचा मुलगा तिथे शिकतोय. आणि तुम्ही कधी आमच्या लॅब्सला व्हिजिट करा तर तिथे तुम्हाला स्मार्ट सिटीच्या कॉन्सेप्ट दिसतील. म्हणजे स्टुडंटनी लास्ट इयरला एका विद्यार्थ्यांनी ज्याची 8वी क्लासला असेल, 2 मुली आहेत, त्यांनी सोलार बेस्ड स्मार्ट सिटी बनवली. सुंदर.
एंटायरली सिटी जी आहे ती सोलारवर कशी चालेल हे त्यांनी त्यांचं मॉडेल प्रेझेंट केलं होतं. म्हणजे तुम्ही विचार करा, 8वीचा विद्यार्थी जर का ह्या डिरेक्शननी नुसता विचार तरी करतोय तर त्या लॅबचं सक्सेसफुल, म्हणजे आम्ही ते लॅब सक्सेसफुली मानतो. कारण की आमचा मेन मुद्दा हाच आहे की तुम्ही त्या डिरेक्शनने आधी विचार करा. त्या डिरेक्शननी तुम्ही जेव्हा विचार कराल त्यानंतरच तुम्ही सगळ्या गोष्टी इम्प्लिमेंटेशन, कारण की प्रत्येक गोष्ट स्टार्ट होते विचारापासून. करेक्ट. तुम्ही जेव्हा विचार कराल त्यानंतर त्या गोष्टी पुढे पुढे एक्सपांड होत जाते. सो 5th स्टँडर्ड पासूनच मेन मुद्दा हा नाही की त्याला एक्सपर्ट करायचा, मेन मुद्दा आहे की त्याला त्या गोष्टीचं एक्सपोजर द्यायचं, त्या गोष्टींचा आत्मसात करायला की तो स्वतःहून काहीतरी इनोव्हेट करेल. म्हणजे त्यांना सांगायची गरज नाही ऍक्च्युली, त्यांना फक्त तुम्ही त्या गोष्टी आणून द्या आणि त्यांना थोडंसं गाईड करा, त्यांना थोडंसं मेंटर करा. दे आर ऑलरेडी इंटेलिजंट, ते खूप ऑलरेडी एक्सपर्ट आहेत, ऑलरेडी इंटेलिजंट आहे. म्हणजे त्यांचं इमॅजिनेशन आपल्या इमॅजिनेशन पेक्षा 10 पट जास्त आहे. मी ह्यासाठी म्हणतो कारण की आपल्याला लिमिटेशन्स माहिती असतात. करेक्ट. म्हणजे मला माहिती आहे, मला जर का इथून फॉर एक्झाम्पल मुंबईला जायचं तर मला 3 तास लागतील कॅबने किंवा कशाने पण, कशाचं किंवा प्लेनने जायचं असेल तर 1 तास लागेल. त्या मुलासाठी हे प्लेन आहे किंवा कॅब आहे हे गोष्टच माहित नाही. तो म्हणेल मी 1 मिनिटात जातो, कारण की त्याला ते लिमिटेशनच माहित नाहीये की मला जाण्यासाठी ट्रॅफिक लागेल मध्ये किंवा मला कशाने तरी घेऊन जायचं असेल किंवा काहीतरी करायचं असेल. बट मग मी 1 मिनिटात जाईल. मग किंवा 1 मिनिटात कसं जाईल की ओके सर, मग मी फॉर एक्झाम्पल इथनं इनव्हिजिबल होईल आणि ते डायरेक्ट व्हिजिबल होईल. मी इथून गायब होईल आणि तिथे प्रेझेंट होईल 1 मिनिटामध्ये. आता ही गोष्ट पॉसिबल आहे का? काय वाटतं मला? बेस्ड ऑन द लिमिटेशन्स आय नो इट्स नॉट पॉसिबल. हा, ओके, राईट. सो ही इम्पॉसिबल गोष्ट आहे, बरोबर. बट ही पॉसिबल आहे. कशी? व्हर्च्युअल रियालिटी. व्हर्च्युअल रियालिटी काय करेल तुम्हाला, तुम्ही इथेच बसलेला आहात आणि तुमचं सेम प्रोजेक्शन तिथे करेल. म्हणजे सेम आपण जसं फॉर एक्झाम्पल आता जे पॉडकास्ट करतोय, इंटरव्ह्यू करतोय, मी माझ्या घरीच बसलेलो आहे. बट तुम्हाला असं वाटतं की मी चेअरवर बसलो इथे, माझ्या 3D व्ह्यूज नुसार सगळ्या गोष्टींनुसार तुम्ही एक VR बॉक्स वेअर केलेला आहे, मी घरी एक VR बॉक्स वेअर केलेला आहे. आपण सेम पॉडकास्ट करतो, एंटायरली सेम फिलिंग, एव्हरीथिंग इज सेम. इव्हन टच सुद्धा करू शकतो थ्रू द माय रिमोट. सो आपण दोघं आपल्याच प्लेसला आहोत, बट आपण आता इंटरॅक्ट करतोय थ्रू द व्हर्च्युअल रियालिटी. सो हा कॉन्सेप्ट इथून येऊ शकतो की व्हर्च्युअल रियालिटी यूज करून तुम्ही इथे जरी असाल तरी जगामध्ये कुठेही प्रेझेंट राहू शकता, तुमची प्रतिकृती प्रेझेंट राहील आणि आपण जसं आता टॉक करतोय सेम तसं टॉक तुम्ही तिथे करू शकता. आय कॅन सी यू. हा, सी यू कॅन इव्हन फील की आपण नॉर्मली आता जसं बोलतोय तसं बोलतोय. म्हणजे एव्हरीथिंग इज सेम, फक्त तुम्ही एक गॉगल घातलेला असा. ओके. त्याला म्हणतो व्हर्च्युअल रियालिटी टेक्नॉलॉजी. सो ही टेक्नॉलॉजी सुद्धा आपण त्या लॅब्समध्ये शिकवतो विद्यार्थ्यांना की काय आहे, ती कशी वर्क करते. सो हा तर स्कूल पासून स्टार्ट केलेला आहे, बट हे फ्युचर जे आम्ही बघतो ते फ्रॉम द स्कूल्स, देन युनिव्हर्सिटी, देन प्रायव्हेट सेंटर्स असतील. म्हणजे नो वंडर की नेक्स्ट इयरला तुम्हाला पुण्यामध्ये एक प्रायव्हेट सेंटर बघायला भेटेल, त्याचं नाव असेल ARG इंटरनॅशनल इनोव्हेशन लॅब, ज्या लॅबचे वेगवेगळे इनोव्हेशन्स असतील आणि त्या इनोव्हेशन थ्रू खूप सारे सोसायटी प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले असतील आणि ते स्टुडंट जे असतील ते इंडियनच असतील आणि तेच त्या टेक्नॉलॉजीवर काम करत असतील. म्हणजे नो वंडर की इन फ्युचरमध्ये तुम्ही पाहाल की पुण्यामधनं असं एखादी गोष्ट आहे आणि ती गोष्ट पुण्यातल्या ह्या लॅबच्या विद्यार्थ्यांनी रेडी केलेली आणि ती नवीन इन्व्हेंटेड आहे अशी. So basically you are providing a space and the right tools Right. so that त्यांचा यूज करून ते स्वतः काहीतरी त्यातनं इनोव्हेटिव्ह अजून करू शकतात. बरोबर, त्यातनं विथ गायडन्स. With म्हणजे guidance गायडन्स and त्याच्यामध्ये त्या टूल्स मध्ये सगळ्या टेक्नॉलॉजीचे टूल्स असतील, एक्सपोजर. म्हणजे तुम्ही जेव्हा कधी एंट्री करता आमच्या लॅबमध्ये, इट विल नॉट लुक लाईक अन सायन्स लॅब, टिपिकली सायन्स लॅब. तुम्ही एंट्री केल्यानंतर तुम्ही त्यातनं कमीत कमी 3 तास बाहेर जाणार नाही याची मी गॅरंटी देतो. तुम्ही बाहेर जाणार नाही. त्याचं एक्सपोजर तुम्ही असं पाहाल, त्याच्या म्हणजे लिटरली एक कॅफे असतं, त्या कॅफे टाईप एक्सपोजर आहे त्याचं. तुम्ही आत गेल्यानंतर तुम्हाला चेअर्स पासून सगळ्या गोष्टी कॅफे टाईप आहे. म्हणजे तुम्ही तिथे गेल्यानंतर तुम्हाला म्हणजे कसं असतं की एक मेंटॅलिटी पण असते की आपण ज्या ठिकाणी जातो त्याचं जर का एक्सपोजर तसं असेल तर मला सुद्धा तिथं काम करायचा, नवीन विचार करायचा, थिंकिंग झोन्स आहे तिथे, तिथं वेगवेगळे VR झोन्स आहे, तिथे वेगवेगळे टूल्स आहेत. तर तुम्हाला असं मोह आवरणार नाही की मी ते जाऊन आपण काय ते यूज करू. सो अशा पद्धतीने विथ ऑल मेंटॅलिटी की स्टुडंटला कसं पाहिजे. नॉर्मली जे आहे विद्यार्थ्यांना किंवा लहानपणी कलरफुल गोष्टी खूप जास्त आवडतात. सो तिथे कलरफुल, मग कलरमध्ये कोणत्या? ओके, मग कलरमध्ये जसं गुगल कलर्स म्हणतो आपण की रेड, त्यानंतर येल्लो, ग्रीन, थोडा ग्रीनिश, त्यानंतर ब्ल्यू. त्या चार जे कलर्स आहेत त्या थीम्स लावून त्या लॅब्स बनवलेल्या आहेत. सो जेव्हा लॅब्स आपण बनवतो त्या लॅब्सच्या म्हणजे लिटरली एंट्री केल्यापासून कोणते कलर जास्त दिसल्यानंतर तुम्हाला जास्त फ्रेश किंवा आपण असं म्हणतो की जे कधी वाटेल
त्या बेसिक्स गोष्टीपासून त्या लॅब सेटअप केलेल्या आहेत. इट्स नॉट अबाउट की एखादी लॅब आहे, ओके तुम्ही जाता एक्सपेरिमेंट करताय, तुम्ही एंट्री केल्यापासून तुम्हाला कोणते कलर्स अट्रॅक्ट करतील, तुमचा कोणता कलर भेटला पाहिल्यानंतर प्रसन्न वाटेल, इव्हन कोणत्या गोष्टी तुम्हाला जास्त होईल. कारण की जसं मी सांगितलं, माझं मास्टर्स जे झालंय ते ह्युमन टू कम्प्युटर इंटरफेसच्या प्रोजेक्टच्या बेस झालेलं आहे. सो आय नो दॅट की तिथं कोणत्या कलर बेस्ड राहील, त्यानंतर कोणत्या गोष्टी प्रसन्न वाटेल. तुम्ही कधी बघा, कलरच्या आयडिओलॉजी खूप वेगळ्या आहेत. म्हणजे टेक्नॉलॉजी ज्या असतात कंपनी त्या रेड कलर बेस असतात. तुम्हाला ट्रस्ट जर का दाखवत असेल तर त्या ब्ल्यू बेस असतात, स्काय ब्ल्यू किंवा ब्ल्यू बेस असतात. म्हणजे टाटाचा जो लोगो आहे तुम्ही बघाल, बाकीच्या टेक्नॉलॉजिकल ज्या गोष्टी आहेत किंवा टेक्नॉलॉजिकल ज्या कंपनी आहेत त्यांचे लोगो बघा. सो प्रत्येक लोगोला जो कलर आहे ते त्याच्या मागे आयडिओलॉजी आहे. म्हणजे इव्हन रेड कलर तो हंगर साठी सुद्धा रिप्रेझेंट करतो, झोमॅटो. सो अशा ट्रस्ट तुम्ही जर का कलर आयडिओलॉजी बघाल तर त्याच्यानुसार आहे. सो त्या आयडिओलॉजी सुद्धा त्या लॅब्सला वापरल्या गेलेल्या आहेत की इथं येऊन तुम्हाला मॅक्झिमम कसं तुमचं जे ब्रेन युटिलायझेशन कसं होईल, तुम्ही कसा विचार मॅक्झिमम फ्रेशली कराल आणि त्यातून सगळं इन्व्हेन्शन कसं घडेल. खूप जास्त सुंदर कल्पना आहे. आणि जेव्हा तुम्ही ही कल्पना लोकांना सांगितली, ती मार्केटमध्ये आणली, तुम्हाला रिस्पॉन्स कसा भेटला? आपल्या इंडियामधून कसा रिस्पॉन्स भेटला तुमच्या पूर्ण सर्कलला? सो इंडियामधून आपली जी फर्स्ट लॅब होती ती उत्तराखंडमध्ये ऍक्च्युली आम्ही केली होती. ओके. रादर दॅन महाराष्ट्र. आम्ही उत्तराखंड पासून आम्हाला फर्स्ट इन्क्वायरी आली होती. Yeah. आम्ही तो उत्तराखंडमध्ये केली, त्यानंतर महाराष्ट्रात पण केली. सो इंडियामधून रिस्पॉन्स एवढा आपण म्हणू शकतो अनएक्सपेक्टेड होता माझ्यासाठी, एवढा ग्रेट होता. आपण म्हणतो की लिमिटेशन्स येतील किंवा अपोज येतील, रादर दॅन अपोज येण्यापेक्षा मला सपोर्ट एवढा जास्त भेटला इंडियामधून की नाही की ही लॅब, म्हणजे माझ्याकडे जवळजवळ लिटरली आता 100 लेटर्स आहे म्हणजे स्कूल्सचे, जे म्हणतायत की आम्हाला ती लॅब्स पाहिजे, आमच्या तिथे लॅब्स करायची आहे. आणि त्या मी आम्ही चूज करतो की त्यामधली कोणती बेस्ट स्कूल असेल आणि कोणती ह्या टेक्नॉलॉजीला फॉरवर्ड विचार करते. कारण की आपल्यासोबतच स्कूल सुद्धा तेवढीच इंटरेस्टेड असली पाहिजे, तेव्हाच ते तिथे डिलिव्हर करेल नॉलेज विद्यार्थ्यांपर्यंत. सो आम्ही ते चूज करतो, सिलेक्ट करतो की कोणत्या स्कूल्सला देऊ शकतो, कोणत्या काय करू शकतो. म्हणजे लिटरली मला एवढा रिस्पॉन्स जास्त भेटला की इंटरेस्ट लेटर द्यावं लागलं स्कूल्सला आणि तिथे आम्ही त्या लॅब सेटअप केल्या. म्हणजे आणि अजून एक बेस्ट गोष्ट अशी, ह्या लॅब एंटायरली जी बसवतो ती 0 कॉस्ट असते स्कूलसाठी. 0 रुपीज कॉस्ट असते ह्या एंटायरली लॅब सेटअप. बट स्कूल हॅज टू बी रिस्पॉन्सिबल की नाही आम्हाला ते एज्युकेशन आमच्या स्टुडंट्सला द्यायचं, असं त्यासाठी आम्ही स्कूल्स पासून स्टार्ट केलं. सो इंडियाचा रिस्पॉन्स खूप बेस्ट होता. आणि लिटरली आता ह्या वर्षी सुद्धा माझ्याकडे एक 50-60 लेटर्स आहेत जिथे लॅब्स बसवण्याची त्यांच्याकडनं मागणी आहे. जो आम्ही सिलेक्शन करतोय की कोणत्या इथं आपण सेक्शनला बसू शकतो, कुठे नाही करू शकत लॅब्स, कोणी बेस्ट आहे. इट्स नॉट अबाउट बेस्ट ऑर वर्स्ट, इट्स ऑल अबाउट की इंटरेस्ट किती आहे कोणाला आणि कोण कसं फ्युचर पाहतंय यासाठी. सो बेसिकली तुम्ही आता इंडिया व्यतिरिक्त 6 अजून देशांमध्ये ऑपरेट करताय. मग तिथं AI, IoT या कॉन्सेप्ट तुम्हाला आता इथं जशा बेसिक पासून समजावून सांगाव्या लागतात. काय तिकडं तुम्हाला तसे काही चॅलेंजेस आले? तुमचा एकंदरीत अनुभव कसा होता त्यांच्यासोबत? येस. सो आपण इंडिया धरून ऍक्च्युली 6 देश, इंडिया सोडून 6 देशांमध्ये आता आहे एअरजी इंटरनॅशनल. मोस्ट ऑफ द ज्या कंट्रीज आहेत त्या आफ्रिकन आहेत. जसं सांगायचं झालं तर इथिओपिया, नायजेरिया, टंझानिया, चॅड, देन सौदी अरेबियामध्ये आहोत आपण, आता दुबईमध्ये आहोत. रिसेंटली लास्ट इयरला आपण कंबोडियामध्ये होतो. देन नेपाळ, भूतानीच बाय डिफॉल्ट त्याच्यामध्ये आहे. सो तिथे सुद्धा सेम चॅलेंजेस आलेले आहेत की तिथे सुद्धा अजूनही त्या एक्सपोजर नाही. म्हणजे आहे एक्सपोजर, बट इट्स नॉट अबाउट एव्हरी कंट्री हॅज देअर ओन प्रॉब्लेम. आपण असं म्हणू शकतो की प्रत्येकाला वेगळे प्रॉब्लेम. म्हणजे काय काय कंट्रीजमध्ये टेक्नॉलॉजी आहेत, बट ते त्या एंड पर्यंत देण्यासाठी त्यांच्याकडे तो आपण म्हणू शकतो की ट्रेनर्स नाही आहेत, किंवा काही काही कंट्रीज आहे जिथे एज्युकेशनल खूप स्ट्रॉंग आहे बट त्यांच्याकडे ते टूल्स नाही आहेत. ओके. सो हा प्रत्येक कंट्रीचा प्रॉब्लेम आहे. सो काही काही कंट्रीजमध्ये आहेत पण असं, जसं की रिसेंटली सौदी अरेबियामध्ये खूप सारी टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्समेंट आहे, बट तिथे प्रॉब्लेम असा आहे की ज्या ट्रेनर्स आपण प्रोव्हाइड करतो की त्या नॉलेजने शिकवणं किंवा त्या इंटरॅक्टिव्ह बेसने शिकवणं. म्हणजे ट्रेनिंगमध्ये सुद्धा खूप साऱ्या पार्ट्स येतात, जसं की ट्रेनिंगची पद्धत कशी आहे. म्हणजे आपण जसं एखादी कॉन्सेप्ट एखाद्याने, जसं नॉर्मली आपण नेहमी म्हणतो की आपल्याला एखादी कॉन्सेप्ट तेव्हा कळते जेव्हा आपल्या मित्राने सांगितलेली असते. आणि ऍट द पेपर एंडला तर कधी कधी एकदा आपल्या असं होतं की शेवटच्या 5 मिनिटं आधी एक्झामच्या आधी कोणतरी मित्राने अशी कॉन्सेप्ट सांगितली आणि ते आपल्या बरोबर डोक्यामध्ये हिट झाले. सो अशा ट्रेनिंगच्या मेथड्स पण आहेत. सो त्या मुलांना कोणती इम्पॉर्टंट आहे, कोणती लर्निंग इम्पॉर्टंट आहे, सो त्यानुसार त्या गोष्टी मोस्टली इम्पॉर्टंट असतात. सो आय मस्ट से की आफ्रिकेमध्ये आपले 6,000 स्टुडंट आहेत
ज्या Okay. लॅब्सच्या अंडर शिकतात आणि जे AI रोबोटिक्स टेक्नॉलॉजीचे ऍडव्हान्समेंट घेतात, ज्या AIच्या टूल्स वापरून, IoTच्या टूल्स वापरून त्या काहीतरी नवीन इन्व्हेन्शन्स करतायत. इन्व्हेन्शन्स म्हणण्यापेक्षा अजून काहीतरी ते शिकतायत जे फ्युचरला लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या. बेसिकली माझं इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड नाही आहे. आय हॅव बीन अ मीडिया स्टुडंट. पण मला एकंदरीत कळतीये कॉन्सेप्ट. मला अजून थोडंसं डेप्थमध्ये ऐकायला आवडेल की बेसिकली AI आणि IoT बरोबर. हे एकत्र काम कसे करतात, की जेणेकरून असे टूल्स तुम्ही डेव्हलप करताय ज्यातनं मुलांना काहीतरी इनोव्हेटिव्ह करता येईल, पण त्याचं एक बेसिक आयडिया लॉजिक काय आहे? मी सांगतो जसं की AI हा जो कॉन्सेप्ट आहे अजूनही खूप साऱ्या लोकांना क्लिअर नाही आहे की AI म्हणजे Okay. ऍक्च्युअली काय. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स मधल्यानंतर एक अशी गोष्ट जी ह्युमन इंटेलिजन्सला मॅच करते किंवा मॅच करणार आहे मॅच, किंवा आता रादर दॅन करत नाही बट मॅच करेल इन फ्युचरमध्ये. एक अशी गोष्ट किंवा कोणती आपण म्हणू शकतो आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं बेसिक डेफिनेशन अशी आहे की कम्प्युटर प्रोग्रामच आहे, सगळा कम्प्युटर प्रोग्राम आहे, बट त्याच्यामध्ये एक इंटेलिजन्स ऍड केलेला आहे आर्टिफिशियली, ज्या इंटेलिजन्स वापरून तुम्ही कोणतीही गोष्ट किंवा कोणत्याही गोष्टीला एखादा ब्रेन देऊ शकता. म्हणजे आपण म्हणू शकतो एखादा रोबोट आहे फॉर एक्झाम्पल, तो फक्त वॉक करतोय. तो वॉक कसा करतोय, एक फॉरवर्ड जातोय, रिव्हर्स जातोय, लेफ्ट आणि राईट. आता मला त्या रोबोटमध्ये जर मी AI टाकलं तर तो काय करेल की ओके आता तो पुढे जाईल, बट पुढे गेल्यानंतर समोर एखादी भिंत ऑब्स्टॅकल आला तर तो तिथेच थांबेल. त्यांनी त्याला विचार केला की समोर काहीतरी आलेला आहे आणि त्यानंतर तो थांबला. आता हे सेन्सर बेस पण गोष्टी असतात. ओके, तर तो थांबला. त्यानंतर आता AI त्याच्यामध्ये अजून ऍडव्हान्समेंट काय करेल की आता मला कुठं जायचंय, मला लेफ्टला जायचंय का राईटला जायचंय. म्हणजे एक रोबोटिक सिस्टम होते, बट त्याच्यामध्ये जेव्हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स टाकलं, त्याच्यामध्ये जेव्हा आपण ब्रेन ऍड केला त्या गोष्टीचा, तर त्याच्यामध्ये तो विचार करायला लागला की आता पुढे काय करायचंय मला. सो AIचा कॉन्सेप्ट त्यासाठीच खूप जास्त बूम आहे. AI स्वतः विचार करतं. म्हणजे AIचे वेगवेगळे टाइप्स आहेत, सुपरवाइज लर्निंग, अनसुपरवाइज लर्निंग, रिइन्फोर्समेंट, अशा ज्या काही काही टाइप्स आहेत ज्याच्यामध्ये AI काय करतो की एखादी गोष्ट शिकतो. म्हणजे आपण नॉर्मली कसं होतं की मशीन्स ज्या आहेत ना, आतापर्यंत कसं होतं की मशीनला आपण एखादी इन्स्ट्रक्शन दिली, ते मशीन त्याच प्रोसेसने चालू आहे. असं नाहीये की एखादी आजचा रोबोट घ्या किंवा कोणतीही मशीन घ्या, आपण म्हणू की 10 वर्षापूर्वी सुद्धा आपण एखाद्या मशीन, काही काही मशीन्स ज्या पाहिलेल्या आहेत त्या कंटिन्यू चालत आल्यात. ओके, त्या मशीन त्या काम करतात. मग आता AI काय केलं, AIने काय केलं की एखादी मशीन आहे किंवा एखादा रोबोट्स आहे आपण घेऊयात, तर त्या मशीन तशा कंटिन्युअसली चालू आहे, बट त्या बिघडल्यानंतर त्या काय करायचो आपण, कोणीतरी मेकॅनिक किंवा कोणीतरी इंजिनियर कोणीतरी जायचं त्या मशीन रिपेअर्स करायचं. बरोबर. AI काय करतंय की त्या ज्या मशीन्स बिघडल्या आहेत त्या कुठे बिघडल्यात, कशा बिघडल्यात ते सांगतंय. सो तो ब्रेन ऍड करतोय. सो आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा जो कॉन्सेप्ट आहे तो ब्रेन ऍड करण्याचा आहे. आता जर का आपण टेक्निकली गेलो की टेक्निकली ऍक्च्युअल AI म्हणजे काय, म्हणजे आता मला जर AI शिकायचंय तर मला काय करावं लागेल. सो AI शिकायचं म्हणजे काय, एक प्रोग्रामिंग लँग्वेजेस आहे की तुम्हाला ती प्रोग्रामिंग लँग्वेज शिकायची. आता प्रोग्रामिंग लँग्वेज नॉर्मली ज्या पायथन वगैरे ज्या लँग्वेज आहेत ना त्याच लँग्वेज आहे, बट त्या ऍडव्हान्समेंट मध्ये शिकायच्या. आता त्या ऍडव्हान्समेंट मध्ये शिकण्यासाठी त्याच्यासोबत टूल्स पण पाहिजे, प्रोसेसिंग पॉवर्स पण पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल मला एखादं ऑब्जेक्ट डिटेक्शन करायचं, म्हणजे फॉर एक्झाम्पल समोर लाखो लोक आहेत, त्यांची मला फक्त फेस डिटेक्ट करायचे. त्यासाठी मी कोडिंग प्रोग्रामिंग केली. ओके, आता ते कोडिंग प्रोग्रामिंग केल्यानंतर तो डिटेक्ट करण्यासाठी नॉर्मली मला लागतो फॉर एक्झाम्पल 24 तास, कारण की 1 लाख लोक आहेत. बट AIच्या मदतीने, AIच्या प्रोसेसिंग पॉवर घेऊन किंवा जे NVIDIAचे न्यू प्रोसेसर्स आहेत ते यूज करून मी 10 सेकंदामध्ये सगळ्यांचे फेस स्कॅन करू शकतो. सो AI जो कॉन्सेप्ट आहे तो प्रोग्रामिंगच आहे. म्हणजे मला जर का AI शिकायचंय म्हणजे काय शिकायचं, मला प्रोग्रामिंगच शिकावी लागेल. आता AIच्या टूल्सचा कॉन्सेप्ट एक वेगळा आहे टेक्निकली, म्हणजे AI कोर एक वेगळा, AI टूल्स वेगळा. AI कोर म्हणजे काय, तुम्ही प्रोग्रामिंग करून काहीतरी नवीन डेव्हलप करणं AI मध्ये. AI टूल्स म्हणजे काय, जे AI वापरून जे टूल्स यूज केलेले आहेत, म्हणजे AI वापरून जे टूल्स बनवलेले आहेत ना ते तुम्ही यूज करायचे. म्हणजे एक AIचा यूज केस आहे आणि एक AI डेव्हलपमेंट मध्ये आहे. सो AIचा यूज केस जो आहे ना तर तो कोणीही करू शकतो. कोणी म्हणजे रादर सगळ्यांसाठी, म्हणजे जसं सांगितलं की MBA, MBBS, एनी स्ट्रीम, इंजिनिअरिंग, सोशल मीडिया, कोणतंही गेमिंग, इव्हन कोणती इंडस्ट्री आहे असू द्यात, AIचे टूल्स वापरून कोणतेही वंडर करू शकतात. AIचं डेव्हलपमेंट करायचं असेल तर तुम्हाला मग ते टेक्निकल बॅकग्राऊंड पाहिजे, बट AIच्या टूल्स करण्यासाठी तुम्हाला कोणतंही टेक्निकल बॅकग्राऊंड नाही पाहिजे. त्या टूल्स एवढ्या पॉवरफुल आहेत की ते वापरून आपण कोणतीही गोष्ट करू शकतो. म्हणजे टूल्सला मी रादर दॅन असंही म्हणतो की ते कम्प्युटर आहेत. म्हणजे आजकाल जर कम्प्युटर वापरायचं असेल तर तुम्ही टेक्निकली असणं गरजेचं आहे का, नाहीये. बरोबर. तुम्हाला एक बेसिक नॉलेज पाहिजे कम्प्युटर कसं चालवायचं. करेक्ट.
सेम एआय जर का चालवायचं असेल, एआयचे टूल्स जर का चालवायचे असेल, तुम्हाला एक बेसिक नॉलेज पाहिजे, कसं प्रॉम्प्ट द्यायला पाहिजे. त्याला एक प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग पण आहे ऍक्च्युली, वेगवेगळ्या कॉन्सेप्ट आहेत. तर ते कसे टूल्स वापरायचे त्याचे फक्त तुम्हाला एक बेसिक अंडरस्टँडिंग पाहिजे आणि त्याची एक थोडीशी ट्रेनिंग पाहिजे. ते ट्रेनिंग तुम्हाला भेटल्यानंतर तुम्ही ते टूल्स तुम्हाला जिथे पाहिजे तसं वेगवेगळ्या यूज करू शकता. म्हणजे कम्प्युटर एकदा वापरायला तुम्ही शिकला की मग तुम्ही इंटरनेट वापरू शकता, मग तुम्ही पॉवर पॉईंट वापरा, मग तुम्ही एक्सेल वापरा. तसंच सेम एआयचं आहे. सो एआय डेव्हलपमेंट जे आहे ती वेगळी कॉन्सेप्ट आहे एआय कोर, आणि एआय टूल्स जे आहे ते वेगळा कॉन्सेप्ट. Cool. आणि पुढचा प्रश्न असा आहे की तुम्हाला विविध देशांमधनं जो रिस्पॉन्स भेटला यासाठी, त्याबद्दल तुम्ही अजून काय सांगू शकाल की तिथं तुम्हाला जर समजा इम्प्लिमेंटेशन करायचंय लॅबचं विविध कंट्रीजमध्ये, तुम्ही सांगितलं की वेगवेगळ्या कंट्रीजमध्ये वेगवेगळे प्रॉब्लेम्स होते, राईट. पण ज्या कंट्रीजमधून तुम्हाला चांगला रिस्पॉन्स भेटला, फॉर एक्झाम्पल माझ्या रिसर्च पार्टमध्ये मला कळलं की मिनिस्ट्री ऑफ इथिओपिया जे आहे एज्युकेशन त्यांचं आफ्रिकामधलं, बरोबर. तर तिथं तुम्हाला त्यांच्या ओव्हरऑल स्कूल अँड युनिव्हर्सिटीसाठी कॉन्ट्रॅक्ट भेटले. बरोबर. तर तिथं तुम्ही अजून काय इनोव्हेटिव्ह त्यांना द्यायचा अजून प्लॅन करताय Yes. पुढे? सो आमचा जो प्लॅन आहे ना तो आहे 2035चा इथोपिया मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनसाठी, एंटायरली इथोपियासाठी. ते ऍक्च्युली एक खूप जास्त प्राऊडची गोष्ट आहे इंडियासाठी सुद्धा. इव्हन रेडिओ 91.1 नी सुद्धा कव्हर केली ही न्यूज, ज्याच्यामध्ये एकमेव आपली जी ऑर्गनायझेशन किंवा एकमेव स्टार्टअप कंपनी ही अशी आहे ज्याला मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन इथोपियानी एन्डोर्समेंट लेटर दिलंय की तुमच्या ज्या टेक्नॉलॉजी आहे, तुमचे जे ट्रेनिंगच्या मेथड्स आहेत, त्या सेम मेथड्स आम्हाला आमच्या ऑल युनिव्हर्सिटीज ऑल स्कूल्समध्ये पाहिजे. आणि त्यांनी ते सेम लेटर युनिव्हर्सिटीला सुद्धा दिले, जर का गुरुजी एअरचा एखादा इनिशिएटिव्ह तुमच्या स्कूल्समध्ये येतोय त्याला तुम्ही ऍग्री करा आणि त्याला तुम्ही सपोर्ट करा. हा जो प्रोग्राम आहे तो एवढा इफेक्टिव्ह आहे. सो आमचा जो प्लॅन आहे तो आहे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलसाठीचा, एसडीजी साठीचा. सो एसडीजी मध्ये आमचे 6 to 7 एसडीजीज आहे, ज्याच्यामध्ये वुमन एम्पॉवरमेंट असू द्या, टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्समेंट आहे, किंवा इक्वॅलिटीच्या आहेत, किंवा क्वालिटी एज्युकेशनच्या आहेत. सो ह्या सगळ्या एसडीजीजला धरून एक आम्ही प्लॅन केला आहे 2035 पर्यंत इथोपिया साठीचा. आणि एंटायरली कंट्रीजमध्ये त्यातला जो अजेंडा आहे तो आहे इनोव्हेशनचा. सो फ्रॉम द स्कूलिंग एज पासून एक असे सेंटर्स बनवणे पूर्ण कंट्रीजमध्ये, किंवा ज्या रादर दॅन वी आर स्टार्टेड फ्रॉम द कॅपिटल्स जे आहे तिथून आम्ही स्टार्ट करतो इथोपियाच्या, तिथे असे सेंटर बनवणे. एंटायरली आफ्रिका रिजन मधलं सगळ्यात मोठं सेंटर तिथे असेल, आणि त्या सेंटर्समध्ये फ्रॉम बेसिक्स टू द ऍडव्हान्स ऑफ द सॅटेलाइट तिथपर्यंतच्या गोष्टी तिथे असतील एक्सपोजर, आणि विद्यार्थी तिथे शिकतील की काय नेक्स्ट टेक्नॉलॉजी डेव्हलप कोणती करायची आहे, आणि आताची जी टेक्नॉलॉजी चालू आहे त्याला अजून इम्प्रोव्हायझेशन कसं करायचं. सो ज्या मी जसं सांगितलं की आम्ही स्कूल पासून स्टार्ट केलेलं आहे, तो तिथे इथोपियाच्या सगळ्या स्कूल्समध्ये ज्या आहेत आपल्या एअरजी इंटरनॅशनलच्या लॅब्स लागणार आहेत, आणि त्या लॅब्सच्या माध्यमातून स्टुडंट जे आहेत ते एआय आर्ट अँड रोबोटिक्सचं एज्युकेशन घेणार आहे. अलॉंग विथ जसं 3D प्रिंटिंग, ड्रोन्स वगैरे इन्क्लुडेड येतात त्यामध्ये. अपार्ट फ्रॉम दिस, जसं युनिव्हर्सिटीज म्हणतो, युनिव्हर्सिटीजला मेन इम्पॉर्टंट काय आहे की तिथे त्यांना एक्सपोजर असणं त्या टेक्नॉलॉजीचं, त्या टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्समेंट तिथे असणं, जेणेकरून युथ त्या डिरेक्शनने विचार करेल. युथला त्या डिरेक्शनने विचार करायचा जर गरज आहे, कारण की युथला जर का त्या डिरेक्शनने विचार करायचा लावायचा असेल तर तिथे ते एक्सपोजर असणं गरजेचं आहे. म्हणजे रादर दॅन मी किती बोलू द्यात की नाही तुम्हाला एआय शिकायचं, बट तुम्हाला जर का तिथे जाऊन ती गोष्ट दिसतच नसेल, किंवा रादर दॅन तुम्हाला ती फॅसिनेट करत नसेल, इंटरेस्टच येत नसेल, तर तुम्ही नाही शिकू शकणार, रादर मी किती म्हणू द्यात. सो ती जी इम्प्रोव्हायझेशन आहे त्या आम्ही युनिव्हर्सिटीजमध्ये करतोय, आणि आम्ही पूर्ण कंट्रीजमध्ये प्रायव्हेटली सेंटर्स उभे करतोय, ज्या सेंटर्सचा मेन अजेंडा आहे इनोव्हेशन, ज्या सेंटर्सचा मेन अजेंडा आहे की वुमन एम्पॉवरमेंट, सेंटरचा मेन अजेंडा आहे इक्वॅलिटी आणि सोसायटी प्रॉब्लेम्स. कारण की प्रत्येक कंट्रीला प्रॉब्लेम्स आहेत. म्हणजे आपण म्हणू शकतो जसं की वॉटर क्रायसिस फॉर एक्झाम्पल, अर्थक्विक असतील, हे सगळे जे प्रॉब्लेम आहेत ते टेक्नॉलॉजीने सॉल्व्ह होतील हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. जे प्रॉब्लेम असतात त्या आतापर्यंत कितीतरी प्रॉब्लेम्स आहेत त्या टेक्नॉलॉजीने आपण सॉल्व्ह करत आलेलो आहे. रादर दॅन नॉट ओनली टेक्नॉलॉजी, बट खूप साऱ्या गोष्टी येतात, बट टेक्नॉलॉजी हा की रोल नेहमीच घेत आलेला आहे की एखादी गोष्टीचा प्रॉब्लेम स्टेटमेंट आहे आपण तो टेक्नॉलॉजीने सॉल्व्ह केलेला आहे. बरोबर. जसं की आता बँगलोरमध्ये तुम्ही पाहिलं असाल की एअर आपण म्हणू शकतो की टॅक्सी सुरू झालेली आहे, एअर टॅक्सी. म्हणजे तुम्ही बँगलोरच्या एअरपोर्टला जर पोहोचायचं असेल तर नॉर्मली तुम्हाला 1.5 तास लागायचे, आता एअर टॅक्सीने तुम्ही 10 मिनिटात पोहोचता. म्हणजे एक टॅक्सी जी हवेत उडून तुम्हाला घेऊन जाते आणि ती तुम्हाला एअरपोर्टला जाऊन पोहोचवते. सो हे जे प्रॉब्लेम्स आहेत हे मुलांनी, युथनी ऍड्रेस करण्याचे प्रॉब्लेम्स आहेत. सो त्या सेंटर्स मधून असे युथ येतील बाहेर जे सोसायटीचे प्रॉब्लेम तर सॉल्व्ह करतील, रादर दॅन वर्ल्ड साठी एक इनोव्हेशन करतील.
सो हे सेम माझं ऍक्च्युली मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन इंडियाला सुद्धा असंच म्हणणं आहे, अदर दॅन नॉट फ्रॉम द गुरुजी इंटरनॅशनल, बट त्यांनी असा एक इनिशिएटिव्ह घेतला, जे एक असे सेंटर्स असावे जिथे आपले विद्यार्थी जाऊन तिथे शिकतील आणि असे वेगवेगळे नवीन इनोव्हेशन्स करतील. कारण की बियॉन्ड अकॅडमिक्स आपल्याला जाणं गरजेचं आहे आणि इम्प्लिमेंटेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. कारण की काय होतं की एखाद्या असं नाहीये की तुम्ही जर एज्युकेशन सिस्टमचे चॅप्टर्स पाहाल ना आपल्या, किंवा एज्युकेशन सिस्टम पाहाल, किंवा रिसेंटली जी आहे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी NEP 2020, ह्यातले ज्या कॉन्सेप्ट आहेत त्या खूप ऍडव्हान्समेंट मध्ये आहे. म्हणजे तुम्ही जर का त्याच जर सेम फॉलो जरी केल्यात ना तरी सुद्धा तुम्ही खूप ऍडव्हान्समेंट मध्ये जाल, बट त्या इम्प्लिमेंटेशनच होत नाही. म्हणजे ती पॉलिसी बघा 2020 ला आली आहे, अजून पण ग्राउंड लेवलला अजूनही पॉलिसी इम्प्लिमेंट झालेली नाही. सो तेच आहे की जर का आपल्याला स्टुडंट्सला फ्युचर रेडी करायचं असेल तर आपल्याला ह्या डिरेक्शननी विचार केला पाहिजे. म्हणजे पालकांनी, पॅरेंट्सनी सुद्धा असाच विचार केला पाहिजे की फ्युचरिस्टिक गोष्टी ज्या आहेत ना, मुलांना एक्सपोजर देणे इम्पॉर्टंट आहे. करेक्ट. की त्यांना रादर दॅन म्हणजे एखादी गोष्ट शिकच असं म्हणण्याचा काही अट्टहास नाहीये, बट ती एखादी गोष्ट नवीन आली ना तर एक्सप्लोर करा. मग एखादी गोष्ट नवीन आल्यानंतर तुम्ही जर का एक्सप्लोर केल्यानंतर खूप साऱ्या गोष्टी मिळत जातात. म्हणजे रादर दॅन कितीतरी गोष्ट आपण बॅचलर एकात करतो आणि जॉब एकामध्ये करतो. म्हणजे 99% मी तुम्हाला सांगतो, 99 किंवा 90% म्हणून रादर दॅन की 90% जे लोक इंजिनियर्स आहेत ते इंजिनिअरिंग मध्ये नाही आहेत. ऍग्री. सो इंजिनिअरिंग जे बनवली आहे ते फक्त तुम्हाला ट्यून करण्यासाठी बनवली, मला असं वाटतं फाईन करण्यासाठी बनवलेली. ते झाल्यानंतर तुम्ही कुठेही जाता, राईट. सो एक्सपोजर देणं स्टुडंट्सला खूप गरजेचं आहे. की नाही, आता सपोज आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या येतात की उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये अजून काही करू शकतो मुलगा, एक्सपोजर्स कसं भेटू शकते, ह्या सेंटर्सला आपल्या जाऊन व्हिजिट्स कसं करता येतील, मग कोणत्या कोणत्या गोष्टी, नवीन गोष्टी त्यांना शिकता येतील. सो या गोष्टींनी पॅरेंट्सनी सुद्धा त्यांना सपोर्ट केला पाहिजे शिकण्यासाठी. सो कम्पॅरेटिव्हली तुम्हाला इंडियन मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन कडनं कसा रिस्पॉन्स आलाय? तुम्हाला अजून आशा आहे की आपण इंडियामध्ये अजून जास्त ही गोष्ट इम्प्लिमेंट करू शकू येत्या काळामध्ये? येस. आता जसं मी सांगितलं की हा रिस्पॉन्स बघता आमचं जे व्हिजन आहे, सो मिनिस्ट्री ऑफ महाराष्ट्र असू द्या, मिनिस्ट्री ऑफ इंडिया असू द्या, किंवा अदर स्टेट्सचे सुद्धा आहेत. आम्ही इव्हन मिनिस्ट्री ऑफ मध्य प्रदेश आहेत, एज्युकेशन मध्य प्रदेश, त्यांना सुद्धा प्रपोजल झालेलं आहे आपलं. सो हे जे आहेत, इव्हन आय मस्ट से की कॉर्नेल महा 60 म्हणून एक प्रोग्राम असतो गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचा, जिथे टॉप 60 स्टार्टअप्स घेतले जातात ज्यांच्या आयडिया किंवा कॉन्सेप्ट हा ग्रेट आहे. तिथे आपण आहोत, जे टॉप 60 ऑफ महाराष्ट्रामध्ये आपण आहोत तिथे. सो अंडर दॅट प्रोग्राम माझं असं हेच म्हणणं आहे की आपण जे आयडियोलॉजी आहे त्या सेंटर्सला उभं करावं. आणि इट्स नॉट अबाउट की सेंटर्स, इट्स ऑल अबाउट की मेड इन इंडिया सुद्धा प्रोडक्ट पाहिजे. कारण कुठेतरी आपण एखादे सेंटर्स किंवा काहीतरी गोष्टी उभं करणं जिथे इंडियन मेंटॅलिटी, इंडियन स्टुडंट्स कसा विचार करतायत ते माहित नाही. कारण की आतापर्यंत तेच आलेलं आहे. जे आपलं डिव्हाइस इन्व्हेंट करण्यामागचा उद्देश हाच होता की जे आता जे डिव्हाइसेस मार्केटमध्ये आहे ते मोस्टली मेड इन चायना, 99%. करेक्ट. आता मेड इन चायना जे प्रोडक्ट्स आहे किंवा बाकी ज्या गोष्टी आहेत त्या तिकडच्या मेंटॅलिटीने बनवलेल्या गोष्टी आहेत. इंडियन स्टुडंटच्या मेंटॅलिटी त्यांना नाही माहितीये. आता इंडियन स्टुडंटच्या मेंटॅलिटी किंवा इंडियन स्टुडंट कसा विचार करतो हे जर जाणून घ्यायचं असेल, आधी आपल्याला इंडियन स्टुडंट कसा विचार करतो हे विचार करणं गरजेचं आहे आणि त्यानंतर ते प्रोडक्ट बनवणं गरजेचं आहे. सो आपण पहिल्यांदी मोर दॅन 1000-2000 विद्यार्थ्यांकडनं ते रिस्पॉन्स घेतले, काय प्रॉब्लेम येतात ह्या किट्समध्ये, आपण कसं इम्प्रोव्हाइज करू शकतो, आणि त्यानंतर मग ते आपण डिव्हाइस डेव्हलप केलं. सो हे जे डिव्हाइस आहे ते एंटायरली मेड इन इंडिया आहे, ज्याच्यामध्ये डिझाईन, डेव्हलपमेंट, प्रोडक्शन सगळं इंडियामध्ये होतं. सो एक आपण म्हणू शकतो की एखादी गोष्ट आपण करतोय ते एंटायरली प्रमोशन सुद्धा आपलं मेड इन इंडिया गोष्टींचं झालं पाहिजे. सो ॲज यू सेड की तुम्ही रिसर्च कंडक्ट केली होती बिफोर डिझायनिंग द प्रोडक्ट. सो वेन यू आर डीलिंग विथ द यंगर माइंड्स, लाईक यू हॅव टू बी मोर रिस्पॉन्सिबल विथ इट, राईट? सो तुम्ही ती रिस्पॉन्सिबिलिटी आणि तुमचं इनोव्हेशन त्यामध्ये बॅलन्स कसा ठेवता? सो रिस्पॉन्सिबिलिटी आणि इनोव्हेशन यामध्ये बॅलन्स यासाठीच की मला असं वाटतं रिस्पॉन्सिबिलिटी तेव्हाच येते जेव्हा तुम्ही एखाद्या स्टुडंटला टीच करता, बरोबर? सो तुम्ही त्यांना टीच करा, पण त्यांना समजून देऊ नका की तुमची टीचिंग चालू आहे. म्हणजे तुम्ही एखादी गोष्ट शिकवताय आणि त्याला जर कळलं की तुम्ही त्याला शिकवताय ती गोष्ट, तर तिथे रेजिस्टन्स येऊ शकतो. करेक्ट. जर तुम्ही एखादी गोष्ट त्याला सांगताय आणि त्याला कळतंय की मला हे अंडरस्टँडिंग करायचे, तिथे रेजिस्टन्स येत नाही. त्यामुळेच मी सांगतो की जसं तुम्ही जेव्हा एखाद्या लेक्चर्सला बसता, तुम्हाला माहिती असतं बॅक ऑफ द माइंड मला ही गोष्ट शिकायची आहे, मग माझं माइंड रेसिस्ट करते की मला ही गोष्ट शिकायची, मग हे इथून शिकायची, ओके मग ही कोणती सिम्पल आहे. बट सेम गोष्ट जेव्हा तुमचा मित्र सांगतो तर तुम्हाला माहित नसते की ती गोष्ट तुम्हाला शिकायची आहे. तुम्हाला हे माहित होतं की ह्यानी मला सांगितली मला ही गोष्ट अंडरस्टँड करायची आहे म्हणून, किंवा ह्यानी मला सांगितली मला ती गोष्ट, ओके समजा आमचं टॉक चालू आहे नॉर्मली. सो जेव्हा रिस्पॉन्सिबिलिटी माझी असं म्हणणं आहे की जेव्हा आपण टीच करतो एखाद्या विद्यार्थ्याला, जेव्हा आपण शिकवतो तेव्हा त्या शिकवायच्या पद्धतीमध्ये एक आपण म्हणू शकतो एक
गेम पद्धतीने गेमिंग जसं आपण करतो किंवा विद्यार्थ्याला जो इंटरेस्ट आहे त्या इंटरेस्टनुसार जर का ती गोष्ट शिकवली तिथे इनोव्हेशन नक्कीच होतं आणि तिथे रिस्पॉन्सिबिलिटी खूप कमी होते. सो तुम्ही हा फॅक्टर पण कन्सिडर केलाय की याचा पुढे जाऊन कधी मिसयूज होऊ शकतो? कोणत्या म्हणजे लाईक विच एआय अँड रोबोटिक्स. हा. सो जसं की कोणती गोष्ट किंवा कोणती टेक्नॉलॉजी आल्या, इफ यू टॉक अबाउट स्पेसिफिकली की आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा काही डिसएडव्हान्टेजेस आहे किंवा काहीतरी मिसयूज होऊ शकतो का, तर डेफिनेटली आय मस्ट से की होऊ शकतो. बट कोणती टेक्नॉलॉजी किंवा कोणती नवीन गोष्ट आली तर त्याच्या जसं नाण्याच्या दोन बाजू असतात, एक पॉझिटिव्ह निगेटिव्ह. सो नाव इट डिपेंड्स ऑन यू की तुम्हाला कोणती बाजू सिलेक्ट करायची. जर का तुम्ही आता सोशल मीडियाच घ्या, सोशल मीडियाचा जर का तुम्ही वापर केला तर तुम्ही नो वंडर्स काही कितीतरी गोष्टी करू शकता. म्हणजे समजा टेक्नॉलॉजिकल कोणती नॉलेजेबल पॉडकास्ट असू द्यात, काही असू तुम्ही ऐकू शकता. बट जर का रादर तुम्ही जर टाइमपासच करायचा म्हणला तर 1000 गोष्टी आहेत. म्हणजे स्पेसिफिकली मी प्रत्येक स्कूलला गेल्यानंतर विचारतो की किती जण म्हणजे स्टुडंट्सला बरं किती जण इंस्टाग्राम वापरतात, 100% हातवर, 100 नाही म्हणू शकतो 60% हातवर. युट्यूब किती वापरतात, 70% हातवर. स्नॅपचॅट किती वापरतात, 90% हातवर. सो ह्या 3 ज्या आहे ना सोशल मीडियानी एवढा माइंडसेट डिफरंट केलेला आहे. ओके, सो ह्या टेक्नॉलॉजी ह्या सोशल मीडियामुळे खूप सारा माइंडसेट डिफरंट झालेला आहे. आता एक लॅबसाठीच मी पॉझिटिव्ह गोष्ट सांगतो की कसा आम्ही एक्सपेक्ट केला नव्हता, बट कसा इम्पॅक्ट झाला. सो नॉर्मली त्या लॅबमध्ये जे स्टुडंट शिकतात, नॉर्मली विद्यार्थ्यांचा कसा माइंडसेट किंवा नॉर्मली ह्युमन माइंडसेट कसा असतो, एखादी गोष्ट मी शिकली किंवा पाहिली, मी गुगलला जाऊन सर्च करणार, युट्यूबला जाऊन करणार, इन्स्टाला जाऊन सर्च करणार. ते गोष्टी ज्या त्या लॅबमध्ये शिकले ते इन्स्टाला युट्यूबला जाऊन त्यांनी सर्च केला. आता अल्गोरिदम्स कसे चालतात, तुम्ही एखादी गोष्ट 4 वेळा सर्च केली की तुम्हाला त्याच्याच फीडमध्ये सगळ्या गोष्टी त्याच रिलेटेड येणार, बरोबर. हे अल्गोरिदम्स आहेत. तर त्यांनी सर्च केला फॉर एक्झाम्पल हाऊ एआय वर्क्स किंवा एआय म्हणजे काय, तर त्यांच्या जे फीडमध्ये आहेत त्या एआय रिलेटेडच गोष्टी यायला लागल्या. आणि आपण जो नेव्हर एंडिंग स्क्रोल मध्ये फसलेलो आहे, त्या नेव्हर एंडिंग स्क्रोल मध्ये आपल्याला कळत नाही की आपण किती वेळा स्क्रोल केलेला आहे आणि किती तास स्क्रोल केलेला आहे. सो त्या स्क्रोल मध्ये मग आपल्याला काही जरी आलं तरी आपण बघत राहतो. मग आपण एखादी गोष्ट आवडली, ती लाईक केली, मग तीच फीडमध्ये येतात. मग रादर दॅन मुलांच्या फीडमध्ये आता टेक्नॉलॉजिकल गोष्टी यायला लागल्या. म्हणजे टिकटॉक बॅन व्हायचं कारण हेच होतं की टिकटॉक हे चायनासाठी खूप वेगळं आहे आणि टिकटॉक हे इंडियासाठी खूप वेगळं होतं. म्हणजे टिकटॉक जे आहे चायनासाठी ते एज्युकेशनल एक ऍप आहे. तुम्ही अजूनही सर्च करा गुगलमध्ये तर तुम्हाला दिसेल टिकटॉक हे एक एज्युकेशनल ऍप आहे चायनासाठी, जिथे एज्युकेशनल कॉन्सेप्ट शॉर्ट्स मध्ये शिकल्या जातात. बट इंडियासाठी काय होतं, क्रिंज, बरोबर. सो त्यासाठी बॅन करण्यात आलं. सो अल्गोरिदम्स जे आहेत ना, म्हणजे आजच्या काळात असं म्हणतात वॉर करायची गरज नाहीये. सोशल मीडियाने तुम्ही वॉर करू शकता. सोशल मीडिया थ्रू मी वॉर करू शकता. सोशल मीडिया थ्रू तुम्ही युथला जर का तुम्ही त्या डिरेक्शनला नेलं, बिघडवलं, मला वॉर करायची गरज नाही. विचार करा ना, आता कसं झालंय, कॉन्टेंटनुसार जेवढं शॉर्ट मध्ये येईल तेवढा आपला जो स्क्रीनिंग टाइम सुद्धा आहे तो आपण खूप शॉर्ट केलेला आहे, बरोबर. की 30 सेकंड्स मध्ये सुद्धा आपण लगेच स्क्रोल करू शकतो, इंटरेस्टिंग नाही वाटलं तर त्यासाठी टिकटॉक स्टार्ट झालं. आपण आता एक फन सेगमेंट कडे वळूयात सिरियस क्वेश्चन्स पासून, ज्यामध्ये मी तुम्हाला काही वियर्ड क्वेश्चन्स विचारेन, त्याचं तुम्हाला आन्सर करायचं आहे. जर तुम्हाला एका टीचरला फायर करायचंय फ्रॉम एव्हरी स्कूल, ओके, तर तुम्ही कोणत्या टाईपच्या टीचरला फायर करा? ओके, सो मला असं वाटतं की स्पेसिफिक सब्जेक्ट टीचर्सला म्हणण्यापेक्षा त्या टीचर्सला फायर करू ज्यांना स्टुडंटचं ऐकायचं नाही. म्हणजे स्टुडंटनी काहीतरी बोलायचं. आपण नेहमी ऐकतो की टीचर्स विचारतात की मला तुम्ही किती प्रश्न विचारा, मी तुम्हाला उत्तर देते. बट त्यांना एक प्रश्न विचारला की त्यांना सांगायचं नाही. सो खूपदा असं होतं. सो अशा टीचर्सला ज्यांना क्वेश्चन विचारल्यानंतर कंटाळा येतो, अशा टीचर्सला मला फायर करायला आवडेल. ओके, इफ यू विन $1 million, तुम्ही कोणती फर्स्ट युजलेस गोष्ट बाय कराल त्यात? युजलेस गोष्ट जर म्हणायचं झालं तर मी एक कार घेईल. कार युजलेस कशी? नाही, मला असं वाटतं की त्या $1 million कार वर्थ नाहीये. त्यासाठी म्हणजे इट्स नॉट अबाउट की काय कोणती गोष्ट आहे, बट इट्स किंवा आपण म्हणू शकतो की मी एक मोबाईल घेईल, आय मस्ट से, जो गोल्डचा असेल, ज्याला हिरे लावलेले असतील. सो कॅन्सल कार, मी मोबाईल घेईल ज्याला हिरे वगैरे लावलेले आहेत. ओके,
जर AI ने तुमच्याबद्दल गॉसिपिंग करायला सुरुवात केली हो. बेस्ड ऑन द नॉलेज इट Right. हॅज, तर व्हॉट इज द ज्युसियस्ट गॉसिप? माझ्याबद्दल जर एआयनी गॉसिप करायला सुरुवात केली तर सो मी कसा विचार करतो ऍक्च्युली माझ्या माइंडमध्ये कशा गोष्टी चाललेल्या असतात मला असं वाटतं. सो रादर दॅन मी माइंडमध्ये खूप साऱ्या गोष्टी रादर आता सुद्धा बोलतो माझ्या माइंडमध्ये खूप वेगळ्या गोष्टी अजून चालू आहेत की कोणत्या काय गोष्टी आहेत. तर मला असं वाटतं की ह्याच्या माइंडमध्ये काय काय चाललं असेल, हा कसा विचार करत असेल, ह्याची एक गॉसिप होऊ शकते. कूल. जर भविष्यात जर AI पॉलिटिशियन बनलं भविष्यात फॉर एक्झाम्पल, तर कोणतं फेक प्रॉमिस आहे ते करेल? फेक प्रॉमिस आहे फेक ते प्रॉमिस कोणते करेल AI जर पॉलिटिशियन बनलं तर? ओके. फेक प्रॉमिस जे आहे ना एज्युकेशन, आपण कसं म्हणतो ना अजून पण अन्न वस्त्र निवारामध्येच आहोत, राईट. सो ह्याच्या खूप बियॉन्ड जायला पाहिजे. तर मला असं वाटतं एआय झाल्यानंतर जे फेक प्रॉमिसेस नेहमी करतात की नाही जे करप्शन आहे तर ते करप्शन मला असं वाटतं ते कम्प्लीट करू शकतं एआय, कारण की ती मशीन आहे. पण मला असं वाटतं की एआय जर का तेवढं स्मार्ट झालं आणि त्याला जर कळलं की त्याचा बेनिफिट्स करप्शनचा मलाच आहे तर ते स्वतः सुद्धा करप्शन करेल. ट्रू. तर कोणतं एक AI जुगाड आहे तुम्ही शोधलेलं ज्याबद्दल तुम्ही प्राऊड फील करता की यार हे तर ओके. इथं एआय जुगाड. हा सो जसं की चॅट जीपीटी आणि napkin.ai म्हणून एक टूल आहे. Okay. सो फॉर एक्झाम्पल चॅट जीपीटी तर सगळ्यांनाच माहिती आहे. म्हणजे मी माझा विचार तर करतोच, बट एआय कसं उत्तर देऊ शकते, पॉलिश उत्तर कसं देऊ शकतं ते त्या गोष्टींचं पण पाहतो. आणि napkin.ai एक असा कॉन्सेप्ट आहे जिथे तुम्ही कोणतीही गोष्ट टेक्स्ट मध्ये टाका ते तुम्हाला डायग्राम बनवून देईल किंवा अल्गोरिदम्स बनवून देईल. वाव. हा. सो तो एक मला बेस्ट पार्ट वाटला. ओके, आता मी तुम्हाला एक शब्द देईल, त्यावरनं तुमच्या डोक्यात आलेला पहिला शब्द तुम्हाला बोलायचा आहे. शब्द बोलायचं एक वाक्य. लाईक रॅपिड फायर शब्द, वाक्य, काही पण Okay. जे इन्स्टंटली तुमच्या डोक्यात येते तुम्हाला ते बोलायचंय. जुगाड. इंडिया. ट्रू. लाईक पॅरेंट्स जे विचारतात कास्टिंग की कितने मार्क्स आहे? वर्स्ट थिंग. फर्स्ट थिंग. ओके, कूल. देसी कोडिंग. देसी कोडिंग नीड टू बी चेंज. या आता मी बघितलं की AI वरनच कॉपी पेस्ट होत हा, नीड टू बी चेंज. ट्रू. मार्क झुकरबर्ग. विजनरी. कॉलेज अटेंडन्स. नो मिनिंग. मिडनाईट कोडिंग एरर्स. एंडलेस. रिलेव्हंट. एंडलेस. इन्व्हेस्टर्सचं PPT सोबतचं ऑब्सेशन. अननेसेसरी. राईट. अननेसेसरी. AI का दुश्मन? ह्युमन. रिअली? येस. ओके. हाऊ? सो इट ऍज यू सेड की जसं त्याचा मिसयूज होऊ शकतो का, ट्रू. राईट. सो जर का तुम्ही मिसयूज कराल तर इट्स विल बी बिगेस्ट दुश्मन आपणच असू. पण AI रिसेंटली जे इमोशनल इंटेलिजन्स डेव्हलप करतंय विदिन, तुम्हाला वाटतंय की ते पण ह्युमन सारखं करप्ट होऊ शकतं? होऊ शकतं. अल्टिमेटली जसं आपण विचारच तो करतो ना की ह्युमन सारखं बनावं, बरोबर. इंटेलिजन्स जे आहे ते ह्युमन सारखं बनावं, रादर दॅन प्रत्येक गोष्टीला तिथे लिमिटेशन्स असले पाहिजे. जर का तेवढे लिमिटेशन्स असतील तरच ते ट्यून बनेल तेवढं. जसं की रोबोट पिक्चर सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल. करेक्ट. म्हणजे आयडियली आहे, बट रोबोट जोपर्यंत इमोशन्स नव्हते तोपर्यंत सगळं काम करायचा, पण जेव्हा इमोशन्स ऍड झाले त्यानंतर काय झालं, तो करप्ट झाला. ऍक्च्युअल डिपिक्शन होतं ते की जर Right. एखादा रोबोट एथिकली करप्ट झाला तर Corrupt काय झाला. होऊ शकतं. हो. ओके. नेक्स्ट वर्ड इज बिगेस्ट मिथ अबाउट AI. की एआय काही करू शकतो. सो म्हणजे एआय काही करू शकतो असं मीथ आहे, बट इट नॉट एआय प्रत्येकच गोष्ट करू शकतो. सो व्हॉट यू थिंक, कोणत्या गोष्टी याचे AI नाही करू शकत? सो आपण म्हणू शकतो की एखाद्या लॉजिकल गोष्टी, क्रिएटिव्ह गोष्टी ज्या ह्युमन्स विचार करतात इमोशनली, म्हणजे मला एखादी गोष्ट करायची बट त्याच्यामध्ये माझं मन पण इन्व्हॉल्व आहे आणि माइंड पण इन्व्हॉल्व आहे. दॅट सोल एलिमेंट. हा, सोल एलिमेंट. ओके. सो शेवटचा प्रश्न विचारायच्या आधी मला तुम्हाला सांगायचं एक गोष्ट की आय फील रिअली प्राऊड अबाउट द वन थिंग की आय सेट, जितकं मी बघितलंय की जेवढे इंटेलिजंट अँड इनोव्हेटिव्ह माइंड्स आहेत तुमच्यासारखे, ते मोस्ट करून स्वतःबद्दल जास्त विचार करतात रादर दॅन युझिंग देअर इंटेलिजन्स टू कॉन्ट्रीब्युट समथिंग इन दी सोसायटी. बेसिकली फॉर चिल्ड्रन और किड्स, की तुम्ही ऍक्च्युअल मध्ये फ्युचरसाठी काहीतरी विचार करताय. सो क्युडोज टू दॅट. अँड शेवटचा प्रश्न मला हा विचार वाटेल की पुढच्या 10 वर्षामध्ये आम्ही गुरुजी यायला कुठं बघू, आणि तुमच्याकडनं अजून काय असे इनोव्हेशन्स येतील, किंवा तुम्हाला अजून काय वाटतं असं की काही इनोव्हेशन आहेत किंवा काही आयडियाज आहेत जे की अजून दे आर लाईक टू अर्ली फॉर द सोसायटी, अजून ते एक्सेप्ट होणार नाही. ओके. सो गुरुजी एअरचं जे विजन आहे नेक्स्ट 10 वर्षामध्ये, तुम्ही गुरुजी एअरला
ॲज अ एक आपण म्हणू शकतो ना कंट्री कॉन्ट्रीब्यूट सेंटर्स बघाल जिथून इनोव्हेशन्स होत आहेत, जिथे ऍक्च्युअल विद्यार्थी घडतायत. आपण म्हणू शकतो की नाही, त्या इनोव्हेशन सेंटर्स मधून हा जो विद्यार्थी आलाय तर ह्याचा अर्थ डेफिनेटली त्याच्या माइंडमध्ये काहीतरी वेगळा विचार करण्याची क्षमता आहे आणि तो टेक्नॉलॉजिकली काहीतरी विचार करतोय. सो त्या सेंटर्स मधनं एखादा एक सेंटर्स ओरिएंटेड असेल किंवा एक लॅब अशी आहे जिथे नाही मला रिक्वायर्ड आहे, तिथे जाऊन मी ती गोष्ट शिकू शकतो. सो ते आणि असतील आणि पूर्ण इंडियामध्ये प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळे सेंटर्स असतील स्टुडंट्सला बेनिफिट देण्यापेक्षा. पुढच्या 10 वर्षांमध्ये आउट ऑफ इंडिया मोर दॅन 50 कंट्रीजमध्ये असे सेंटर्स असतील जिथे इनोव्हेशन्स केले जातील, ज्याचं वर्ल्ड लार्जेस्ट इनोव्हेशन नेटवर्कची चेन असेल, ती चेन असेल पूर्ण वर्ल्डच्या सगळ्यात मोठी चेन, जिथे इनोव्हेशन सेंटर्सची नेटवर्क क्रिएट केलं जात आहे. ती गोष्ट आहे. सेकंडरी जसं तुम्ही विचारलं की अशी ती गोष्ट आहे जी खूप अर्ली वाटते सोसायटीला, बट ती नाही. त्याच्यामध्ये खूप सारे किंवा एखादी अजून आपण म्हणू शकतो की सोसायटीचे खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत. जेव्हा इनोव्हेशन्स होतात तेव्हा ते इनोव्हेशन सोसायटी प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी सुद्धा वापरू शकतो आपण. ते एक गोष्ट आहे. आणि अजून एक कॉन्सेप्ट आता नवीन येत आहे, ह्युमन टू कम्प्युटर इंटरफेस म्हणून. तो जो कॉन्सेप्ट आहे दॅट विल बी खूप येणाऱ्या काळामध्ये फास्ट झालेला So you think cyborgs are राईट. cyborgs could be reality? राईट. जो आपण सायफाय मूवी मध्ये सगळ्या गोष्टी ज्या बघतोय दॅट विल बी रियालिटी. थँक्यू व्हेरी मच दादा. Yes. HCF Thank you. पॉडकास्टला आल्याबद्दल खूप छान वाटलं तुम्हाला बोलून. अँड आय रिअली मीन इट ॲज अ रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ अ जेनझी जनरेशन व्हॉट यू आर डुईंग फॉर द नेक्स्ट जनरेशन, अँड आय एम रिअली प्राऊड ऑफ इट. Yes. अँड ऑल द व्हेरी बेस्ट फॉर युअर जर्नी, अँड थँक्स फॉर कमिंग. थँक्यू सो मच. या येस.